नव्हे आराणुक संसारा हाती नव्हे आराणुक संसारा हाती नव्हे आराणुक संसारा हाती नव्हे आराणुक संसारा हाती सर्व काळ चित्ते हाची धंदा सर्व काळ चित्ते हाची धंदा काळ चित्ते हाची धंदा देव धर्म सांती पडिले सकळ 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 विषयी गोंधळ गाजतसे विषयी गोंधळ गाजतसे विषयी गोंधळ गाजतसे रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान 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 दुर्लभ दर्शन ईश्वरा दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्लभ दर्शन विठोबाचे देव धर्म सांती पडिले सकळ 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 विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजतसे विषयी गोंधळ गाजतसे तुका म्हणे आत्महत्या रे घातकी म्हणे आत्महत्या रे घातकी तुका म्हणे आत्महत्या रे घातकी म्हणे आत्महत्या रे घातकी घोर होते सुखी नारायणे घोर होते दुःखी नारायणी घोर होते दुःखी नारायणी देव धर्म सांती पडिले सकळ देव धर्म सांती पडिले सकळ धर्म सांती पडिले सकळ देव धर्म सांती पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजतसे विषयी गोंधळ गाजतसे ओंकार कुमाय ओंकार कुमाई ओंकार कुमाय विठोबार कुमाई ओंकार कुमाय विठोबार कुमाई ओंकार कुमाय विठोबार कुमाई नव्हे आराणुक संसारा हाती नव्हे आराणुक संसारा हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसी रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसी तुका म्हणे आत्महत्या रे घातके तुका म्हणे आत्महत्या रे घातके थोर होते चुके नारायणी देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसी विठाला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपण देवा उदारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने जननी देवाची आदय जननी देवाची देवाची नव्हे आराणुक संसारा हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसी हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी मनुष्य शरीरात आपण आल्यानंतर आपल्या स्वस्वरूपाला विसरून जाणं मनुष्य शरीरात आल्यानंतर माणसाकडनं घडणारा हा एक मोठा पुरुष अपराध आहे असं पुरुष अपराधाविषयी चिंतन सांगणारा हा अभंग आहे विठाला
काय घडतो. म्हणजे दोन गोष्टी आहे, पुरुष प्रयत्न आणि पुरुष अपराध. कोणत्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहेत आणि कोणता नेमका माणसाकडून अपराध घडतो. परमार्थ करत असताना वारकरी जीवनात याचं चिंतन अतिशय महत्वाचं आहे की पुरुष प्रयत्न कोणते सफल आहेत आणि नेमका पुरुष अपराध काय आहे, आणि त्या दृष्टीने अभंग अतिशय चिंतनीय अशा पद्धतीचा आहे. आजची ही जी कीर्तन रूपी सेवा, ही नैमित्तिक कीर्तन रूपी सेवा, आज वैकुंठवासी गंगा भागीरथी सखुबाई नामदेव चुंबळे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. अतिशय ज्या माऊलीचा मोठा परिवार, ज्यांना 7 मुलं आणि 3 मुली, श्री तुकाराम नामदेव चुंबळे, श्री देवराम नामदेव चुंबळे आणि रामकृष्ण नामदेव चुंबळे, श्री सुखदेव नामदेव चुंबळे, कैलासवासी शिवराम नामदेव चुंबळे, गणपत नामदेव चुंबळे आणि श्री संपत नामदेव चुंबळे, अशा पद्धतीचे 7 मुलं. एक जण हे कैलासवासी झाले श्री शिवराम नामदेव चुंबळे, म्हणजे एवढा परिवार, आणि 3 त्यांच्या असणाऱ्या मुली. त्यामध्ये गंगा भागीरथी शेवंता शंकर मेढे, यमुना दशरथ गवळी आणि गंगा भागीरथी रंजना शिवाजी हिमसे, अशा पद्धतीचा ह्या माऊलीचा असणारा परिवार. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण. एवढ्या सर्व परिवारापैकी फक्त रामकृष्ण बा माझे परिचयाचे आहेत, त्यांचे जे चिरंजीव वारीमध्ये असणारे, लक्षात घ्या. बाकीच्या, आता मी पहिल्यांदाच या गावात आलो, बाकीच्यांचा परिचय कोणाशी नाही, पण रामकृष्ण बा दरवर्षी वारीत असतात. असा असणारा हा परिवार त्यांच्या मातोश्रीचं हे प्रथम पुण्यस्मरण साजरं करतोय. त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठला मुलांचं ते परम कर्तव्य असतं, आपल्या आईवडिलांचं जे पुण्यस्मरण आहे साजरं करणं. लक्षात घ्या. आपण बघा, जेवढे प्राणी, नुसतं मनुष्य मात्रच नाही, जेवढी जीवसृष्टी आहे ना, आपल्या सर्वांचं जगणं कशावर घडतंय? मातेच्या प्रेमाच्या उभेवर. लक्षात घ्या. मातेच्या प्रेमाची उब अतिशय विलक्षण अशा पद्धतीची आहे की तिच्या अंतःकरणात असणारा जो वात्सल्य भाव आहे, तो जर वात्सल्य भाव नसताच, लक्षात घ्या, ज्यावेळी कोणतंही लेकरू जन्माला येतं, कोणत्याही प्राण्याचं असू द्या, एवढं लहान असतं, त्याचं जगणं शक्य आहे का? जर हिच्या अंतःकरणात वात्सल्य भाव नसेल, मातेच्या प्रेमाची उब अशी काही विलक्षण आहे की पहिल्यांदा ती त्या लेकराला काय करते? संवर्धित करते, संरक्षित करते. तिसरी बाजू आहे, सुसंस्कारित करते. त्या मातेचं हे कर्तव्य आहे. आणि चौथा महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या, ती माता त्या मुलाला मुक्त करते जर माता मदालसा असेल. विठ्ठला मातेचं स्थान प्रत्येकाच्या जीवनात अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला जर कोणी विचारलं ना, आम्हाला ईश्वर शोधायचा आहे, मग तिला सांगायचं माता हे साक्षात ईश्वराचं स्वरूप आहे, दुसरं कुठे फिरायचं काम आहे का? न मातु परमदैवतम. आपण बघा, वेदाचं सांगणं बघा काय, पहिल्यांदा मातृदेवो भव, पहिल्यांदा काय? मातृदेवो, पितृदेवो भव 2 नंबर आहे, आचार्य देवो भव 3 नंबर, अतिथी देवो भव 4 नंबर. सर्वच भूत देव स्वरूप आहे. सर्वम कल्विदं ब्रह्म. नंतर पहिल्यांदा कोणाचा नंबर आहे? मातृदेव. का बरं? मातेच्या अंतःकरणात असणारा जो वात्सल्य भाव आहे ना, फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या. मी आळंदीला गुरुवारी साखरे महाराजांकडे असताना महाराजांनी एक ग्रंथ लिहिले, नवरसी भरवी सागो. वारकरी तसं फार साहित्याचा विचार करीत नाहीत. आता काही वारकरी करणारे आहेत, नाही असं नाही. साहित्यिकामध्ये जो नवरस विचार दिलाय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, नवरसी भरवी सागो. त्या ग्रंथामध्ये गुरुवारी महाराजांनी 11 रसाचा विचार मांडलेला आहे. आता 11 रस कसे, त्याची सिद्धी कशी आहे, तो स्वतंत्र विषय. मला सांगायचा भाव काय, नवरसानंतर एक भक्ती रस आणि वात्सल्य रस आपल्या संतांनी मांडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता उदाहरण दिले ना, नाना गाय चरी डोंगरी घरी वटसे घरी. ती पक्षीने आकाशात विहार करत असते, पण चित्त कुठे असतात? खोपट्यामध्ये जे पिल्ला असेल ना. संतांना उपवास सुद्धा कोणाची दिले महाराजांनी? तुका म्हणे
वापरलाय, गाय नाही वापरला. धेनू कोणाला म्हणतात जी सवत्स असते, म्हणजे जिला लेकरू आहे लक्षात घ्या, म्हणजे तिच्या अंतःकरणात असणारा वात्सल्य भाव फार महत्वाचा आहे. म्हणून मुलाचं कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे की आईची पुण्यस्मरण पुण्यतिथी आपण साजरी करणं. यामध्ये जो भाव आहे ना, याला पहिली गोष्ट तर शास्त्राचं विधान आहे. कोणी सांगितलंय करायला हे पुण्यस्मरण? शास्त्राने सांगितलंय. कसं करायचंय? पूर्ण वर्ष झाल्यानंतर, अगोदर नाही करताय. पूर्ण वर्ष कधी मोजले जाईल? तिथीनुसार, तारखेने नाही, तिथीनुसार. म्हणजे बघा, आता तारखेने करणारे लोक आहेत म्हणून सांगतो. आमची आई वडील कधी गेली म्हणे 14 ऑगस्टला, मग 14 ऑगस्टला पुण्य चूक आहे. लक्षात घ्या, ही 14 ऑगस्ट तारीख कोण मानतंय? ही आपली भारतीय संस्कृती आहे का पाश्चिमात्य संस्कृती आहे? पाश्चिमात्य. मग आता मला सांगा, पाश्चिमात्य संस्कृती आहे ती पुण्यस्मरण मानतात का? पुण्यस्मरण कोण मानतंय? आपली भारतीय परंपरा. मग आपण कोणत्या गणनेने केलं पाहिजे? किती व्याघात आहे लक्षात घ्या, किती दोष आहे. विठाला कालगणना आहे ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि सूक्ष्माती सूक्ष्म. कालगणना जी चालते आपली ती सूर्यचंद्राच्या गतीभोवती आपण फिरतोय लक्षात घ्या. त्याची जी गती आहे त्याच्यानुसार दिवस रात्र, मग त्याची गणना होते. वर्ष कधी पूर्ण होतं? एक वर्षाने का करायचं? आणखीन जो भाव आहे ना, आपण मृत्यू लोकात राहतो, पितर लोकांमध्ये ज्यावेळी एक दिवस होतो ना, त्यावेळी पूर्ण एक वर्ष होत आहे. म्हणून ते तिथीला करायचं. असं कधीच घडणार नाही की 15 तारखेला समुद्राला भरती येईल का? 30 तारखेला आकाशात चंद्र दिसणार नाही असं होईल? पण पौर्णिमेला निश्चित चंद्र पूर्ण असेल आणि अमावस्येला दिसणार नाही. विठाला द्रष्टे ऋषी आहेत, त्यांनी ही कालाची गणना करून ठेवली. लक्षात घ्या, आपण आता त्यांच्या पुढे विद्वान व्हायला लागलो. कोणी 12 महिने बाळत नाही, कोणी 11व्या महिन्यातच करतं. दशक्रिया असेल तर 5व्याच दिवशी करते. अजिबात नाही, सर्व चुकीची पद्धत. म्हणणं केलेलं बरं आहे. विठाला म्हणजे ज्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? श्रद्धया क्रियते. जे श्रद्धेने करायचं आहे, अश्रद्धेने नाही करायचं. उलट अश्रद्धेने केलेलं कर्म असद रूपाला प्राप्त होते. अश्रद्धया हुतम दप्तम तपस्तप्तम कृतंच यत् असद इत्युच्यते पार्थ न सतत प्रत्यनो इह. श्रद्धेने करणं, त्यातही करण्यामध्ये बाजू आहे. आता शास्त्राने सांगितलंय बा म्हणून करणं भाग वेगळा आहे. न केलं तर लोक काय म्हणतील म्हणून करणं वेगळा भाग आहे, आणि श्रद्धेने करणं वेगळा भाग आहे. मुलाचं कर्तव्य लक्षात घ्या. का कर्तव्य आहे? की ज्यांच्यामुळे हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला. मनुष्य देहाची दुर्लभता आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 84 लक्ष मध्ये मनुष्य शरीराची श्रेष्ठता पण सर्वांना माहिती आहे. एवढ्या योग्यतेचा देह ज्यांच्या योगाने मिळाला त्यांच्याविषयी आपण काय असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ व्हावं? कृतज्ञता पाहिजे. म्हणून हे श्राद्ध करायचं आहे. आता गंमत अशी आहे, म्हणजे आई वडील असतानाही त्यांची सेवा फार महत्वाची आहे. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. का उभा आहे? त्याच्या पाठीमागचा हा सर्व इतिहास आहे ना. आणि गेल्यानंतरही त्यांच्याविषयी कृतज्ञता राहणं. पण हल्ली समाजात किती विकृती निर्माण झाली. श्राद्ध तर जाऊ दे, आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करतात का? सेवा नाही, वृद्धाश्रमात टाकतात. वृद्धाश्रम जे आहेत यामध्ये कोणाचे आई वडील आहेत? कोणाचे? शिक्षण फक्त हिंदूंचेच आहे. विठाला आपली भारतीय संस्कृती आई वडिलांचं काय स्थान सांगते. बाकीच्या समाजाचे लोक आहेत का तिथे? बहुतेक तर मला तर नाही कधी दिसले. मग आपण विचार करा, आपल्याला आई वडील जड व्हावेत का? आपल्या हिंदू लोकांसाठी वृद्धाश्रम असावे तर शोकांतिका आहे. म्हणून हे पुण्यस्मरण साजरं करतायत. आता ते स्वतःच वारकरी असल्यामुळे रामकृष्ण भाऊ आणि सर्व त्यांचे भाऊ, आणि त्या निमित्ताने हे पुण्यस्मरण आहे. श्राद्ध विधी करत असताना पुष्कळ प्रकारचे श्राद्ध पण आहे. श्राद्धाचे प्रकार हे पुष्कळ आहे, तेवढे मी सांगत नाही. निदान पहिलं हे जे श्राद्ध आहे, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलं जाणारं श्राद्ध, त्या श्राद्धाचा शास्त्रीय विधी ज्याला पिंडदान म्हणतात, की ज्या निमित्ताने काय करायचं आहे? आईच्या उद्देशाने
पिंडदान करायचं आहे. म्हणून तो पिंडदानाचा विधी, ज्याला श्राद्ध विधी म्हणतात. श्राद्ध 12 महिन्याचे होत असतं. गेल्यानंतर दर महिन्याला मासिक श्राद्ध आहे. दर महिन्याला त्या तिथीला आपण तो उपास करू जेवू घालतो. म्हणजे काय ते दर महिन्याचं मासिक श्राद्ध. 11 श्राद्ध पूर्ण झाल्यावर 12वं जे श्राद्ध आहे त्याला म्हणतात प्रथम पुण्यस्मरण. ज्या निमित्ताने जो विधी आहे पिंडदानाचा. दुसरा विधी ज्याच्यामध्ये असतो अन्नदानाचा, की ज्या निमित्ताने काय घडावं, आईच्या उद्देशाने अन्नदान. आणि तिसरा आता वारकरी संस्कार असल्यामुळे ज्ञानदान, आणि म्हणून कीर्तन आहे विठ्ठला. स्वतंत्र महत्व आहे की आईच्या स्मरणाच्या निमित्ताने हे दान केले. हे दान केल्यानंतर निश्चित आहे कोणतेही दान करा ज्यामध्ये विशुद्ध पुण्य निर्माण होईल. ज्या पुण्याईचा परिणाम ते पुण्य त्या माता माऊलीला प्राप्त व्हावं, सद्गती प्राप्त व्हावी, हा त्या मुलांचा उद्देश त्याच्या पाठीमागे. म्हणून हे दानशास्त्राने सांगितले आहेत. मग हे करत असताना श्राद्धविधी झाला असेल तर मला कल्पना नाही, म्हणजे आज कारण रामकृष्ण बाजार माझा फोनच झाला नाही. घेतले तारीख कोणी, अशोक महाराज. बस अशोक बाबांनी तारीख घेतली. मग मी काही विचार केले नाही. कोण आहे हे विचार नाही, माझ्या लक्षातही आलं नाही. एकच प्रश्न मी फक्त विचारला, वारकरी होते का, संपला विषय, येतो म्हटलं, बाकी काही नाही. कारण कुठे कीर्तनाला जावं ह्यालाही मर्यादा आहे, पुष्कळ आहे. तेही जास्त मी बोलत नाही, पण म्हणजे कीर्तनाची तारीख घेणारे कोण आहे काय, म्हणून त्या निमित्ताने ही सेवा आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे श्राद्ध करायचंय कधी, मनुष्य गेल्यानंतर. याकरता परमार्थ साधन अनुष्ठान जे करायचंय ना, कसं करायचंय, परमार्थ माणसाने कसा करावा, सतत मृत्यूचं चिंतन आपल्या समोर असा. आपल्याला मृत्यू येणारच आहे का नाही. आता ह्या माता माऊली गेल्यानं आपण जाणार नाही असं आहे का. फरक एवढाच आहे, जे धान्य असतं ना, काही शेतामध्ये असतं, काही पोत्यामध्ये असतं, काही त्या जात्यात असतं. पण नंबर प्रत्येकाचा आहे विठ्ठला. आणि म्हणून ही आपली अनर्थ परंपरा जन्म मरणाची निवृत्त व्हावी. ती कशाने होणार आहे, देवाचा आत्मत्वाने ज्ञान संपादन केलं तर. संतांनी सांगितलेले हे तत्वज्ञान एवढं श्रेष्ठ आहे की हे ज्ञान जर आपण संपादन केलं ना, तर जन्म मरणाची अनर्थ परंपरा सदाची निवृत्त होते. इतकंच नाही, हा जीव अमर स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे परत त्याला मरावे लागत नाही, जन्मावं लागत नाही. मरणाचंही मरण करून देणारी ही मरणमारी विद्या आहे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने, मनुष्य शरीरात मिळालेलं आयुष्य साधन अनुष्ठान जर केलं, कुठपर्यंत जातं, ह्या शरीराची योग्यता काय, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद स्वरूप जो परमात्मा, त्याच्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त होता येतं. हे या देहाचं वैभव आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे ज्ञान संपादन केल्यावर काय होत आहे, मरण माझे मरून गेले, मज केली अमर, मरणा हाती सुटली काया. कशामुळे, विचारे या निश्चयी. विचार केला, ज्ञान संपादन केलं. ज्याच्या अज्ञानाने हे दुःख भोगावं लागते, त्याचं ज्ञान संपादन केले की हे निवृत्त होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं ज्ञानदान करणारे हे सर्व संत असल्यामुळे संतांचे विचार ह्या कीर्तनाच्या निमित्ताने काही सांगावेत, या निमित्ताने काही ज्ञानदानही घडावं. प्रत्येक दानाचं स्वतंत्र महत्व आहे. पिंडदान करणं तेही दानाचं महत्व आहेच. त्या निमित्ताने अन्नदान, अन्नदानाचं महत्व नाही का, आहेच. अन्नदानही श्रेष्ठ आहे, पण सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानदान. कोण्या दृष्टीने काय श्रेष्ठ आहे, त्या मुलांच्या दृष्टीने पिंडदानाचंही महत्व आहे. त्या निमित्ताने अन्नदान. आता अन्नदान जे करायला सांगितलंय, अन्नदान कोणाला करावं, ब्राह्मणालाच अन्नदान करा, वारकऱ्यालाच अन्नदान करा, माणसालाच अन्नदान करा,
त्याच्या पाठीमागचा व्यापक हेतू बघा तुम्ही. आपली भारतीय संस्कृती का विशाल आहे. सर्वाभूते द्यावे अन्न, सर्वाभूते सर्वाभूते द्यावे अन्न, सर्वाभूते द्यावे अन्न. द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचार उपदिष्टे कारण, उपदिष्टे कारण, उपदिष्टे कारण, उपदिष्टे कारण. तेथे बीज पेरीजे, तेथे बीज पेरीजे. पुण्य करिता होय पाप, पुण्य करिता होय पाप, पुण्य करिता होय पाप, पुण्य करिता होय पाप, करिता होय पाप, पुण्य करिता होय पाप, पुण्य करिता होय पाप, पुण्य करिता होय पाप. सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूत मात्रांना अन्नदान करायचं आहे. हे श्रेष्ठ आहे. पण मग श्रेष्ठता कुठे त्याची? व्यवहारामध्ये. सर्व व्यवहारात श्रेष्ठ दान कोणतं सांगितलंय? अन्नदान. बाकीचे दान दिली तर मनुष्य तृप्त होत नाही ना. किती पैसे द्या, कपडे द्या, जमीन द्या, काही द्या, अजून मिळवच वाटते ना. पण अन्नदान कसं आहे? तृप्त होतो का नाही मनुष्य? किती खादाड असू द्या, खाऊन खाऊन किती खाईल, एक वेळ तर पुरे म्हणेल का नाही. आनंद बाबाला माहिती आहे, पहिले कचरू बाबा आपले विणेकरी होते. पूर्वीचे वारकरी लक्षात घ्या बरं. पायी प्रवास. अशोक बाबा तेव्हा गाड्याही नाही, पडशी घ्यायची खांद्यावर, पायी चालायचं आहे, रस्ता बिकट, आणि पायी भजन करीत चालायचं. मग भूक लागणार का नाही? जेवण कसं होतं त्यांचं? 8 भाकरी नेहारी आणि थोरलं जेवण दुपारी. विठाला विठाला. किती बरं खाल्लं समजा, पण शेवटी काय म्हणणार? बस पुरे. अलमवृत्ती आहे, तृप्ती आहे, त्याच्यामध्ये तृप्ती होते ना, म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. पण मग व्यवहारातच का श्रेष्ठ आहे? सर्वात श्रेष्ठ का नाही? तृप्ती झाली या जैसी साधने सरती. आता ते आत्मप्राप्ती झाल्यावर बाकी कोणतं साधन करायचं? ठीक आहे. काय आहे लक्षात घ्या. ते रामकृष्ण आपले वारकरी असल्यामुळे सर्वच निवृत्तीनाथांचे वारकरी उपस्थित आहे. त्यामुळे एक तर मला कीर्तनात नाव घ्यायची सवय नाही, घेऊ पण नाही. एक सर्व निवृत्तीनाथांचे वारकरी उपस्थित आले म्हणजे भागले त्याच्यामध्ये. मी का सांगतोय? अन्नदाना करता व्यवहारातच ते श्रेष्ठ आहे. का व्यवहार? का बरं अंतिम श्रेष्ठ नाही ते? कारण पुन्हा 4 तासांनी भूक लागते ना. हा उणे पण आहे, म्हणून व्यवहारात श्रेष्ठ आहे. विठाला. पण सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानदान. सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं आहे? का? ज्ञानदान केलं ना, नित्य निरंकुशात तृप्ती प्राप्त होते. लक्षात घ्या. पुन्हा त्याला असमाधान नाही, कायमचे रम्य समाधान ज्याला म्हणतात ना. ज्ञानदान केलं ना, कोणती इच्छाच राहत नाही. आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. राधावा कृष्ण जया, राधावा कृष्ण जया, कृष्ण जया. आता निश्चिंतीने हे ज्ञानदान प्राप्त झाल्यानंतर जो महाराजांचा अभंग आहे ना, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोडवावा. शेवटचा दिवस म्हणजे कोणता? मनुष्याला ज्यावेळी मृत्यू होतो तो शेवटचा दिवस आहे का? तो नाही शेवटचा दिवस. ज्या दिवशी अज्ञान निवृत्त होते, जीवदशेची ज्या दिवशी निवृत्ती होते ना, तो शेवटचा दिवस आहे. याकरता आयुष्यभर परमार्थ साधना करायची आहे. आणि मग ज्यावेळी जीवदशा निवृत्त होईल, परमात्म रूपता प्राप्त होती. आता निश्चिंतीने पावलो कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्य. मनुष्य देहात आल्यावर जे करायचं ते केलं, जे मिळवायचं ते मिळवलंय. आता मिळवायचं काही राहत नाही. परमार्थाचं हेच वैभव आहे. प्रपंच आणि परमार्थातला फरक काय? परमार्थामध्ये असं आहे, लक्षात घ्या, की आपलं जे प्राप्तव्य ते पूर्ण होतं आणि आयुष्य शिल्लक राहत. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही.
पायी रे काम काम नाही काम नाही झालं पायी रे काम झालं पायी रे कामा झालं पायी रे कामा काम नाही झालं पायी रे कामा झालं पायी रे कामा झालं पायी काम नाही झालो पाही रिकामा ही स्थिती प्राप्त होणं प्रपंचामध्ये तसं नसतं. मिळवायचं बाकीच राहताना आयुष्य संपून जातं याला म्हणतात प्रपंच. म्हणून हे ज्ञान आपण प्राप्त करून घ्यावं. मनुष्य देहात आल्यावर माणसाचं महत्वाचं हे कर्तव्य आहे. किंबहुना हे ज्ञानदान करण्याकरता संतांचा अवतार आहे. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबा रायांपर्यंत हे सर्व अवतारी संत आहे. केवळ लोकांना ज्ञानदान करण्यासाठी आले ना. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज खरे दाते आहे. खरे दातार कोण आहेत? ज्ञानदान करण्यामध्ये मंत्र दीक्षा बोध दीक्षेमध्ये सर्वात श्रेष्ठ दान करणारे जर कोण असेल दाता तोच एक जाणा जाणा दाता तोच एक जाणा दाता तोच एक जाणा दाता तोच एक नारायणा स्मरवे नारायणा नारायणा स्मरवे अनेक नाशिवंते आय आय अनेक नाशिवंते काय नारायणा स्मरवे अनेक नाशिवंते काय अनेक नाशिवंते दाता तोची एक जाणा नारायणा दाता तोचा एक आहे. एकमेवा द्वितीयम दातृत्व कोणाचा आहे? सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज ते खरे दातार आहेत ना. सदाशिवाचा अवतार स्वामी खरे दातार. कितीतरी लोकांचं आडनाव दातार असते पण निवळ घेतारच आहे. निवृत्तीनाथ महाराज घेतार नाही. हा घेतात. काय घेतात? आपला जीव घेतात. लक्षात घ्या. पण देतात काय? ब्रह्मस्थितीत ज्ञानदान करणारे या संता परीस उदार. हा दाते निवळ घेते. विठाला विठाला खरं दातृत्व कोणाचं आहे? या संता परीस उदार त्रिभुवनी त्रैलोक्यात. लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अशा प्रकारचं दातृत्व कुठे मिळेल का? जय उदारे प्रसिद्ध. सर्वात उदार कोण आहे? माऊलीचा एक पांगुळ आहे ना. आबा काव आठवतो तुम्हाला? एक नाम रामकृष्ण याचे दान देई सद्गुरु. वेदशास्त्र मंथन केले परिणयेची पुढारू शरण आलो. निवृत्ती राजा तुझं विन नाही कृपाळू. पाहता ये त्रिभुवनी तुझवनी नाही उदारू. विठाला हे मोठे संतांचे उपकार आहेत. निवृत्तीनाथांचे हे खरे उपकार आहेत. ज्यांनी हे ज्ञानदान केलं. मग असं संतांनी जे ज्ञानदान केलं ते ज्ञानदान ह्या निमित्ताने सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यांच्या आईच्या निमित्ताने घडावं. यातून निर्माण होणारं विशुद्ध पुण्य त्या पुण्याचा परिणाम त्या मातोश्री सद्गती प्राप्त व्हावी या निमित्ताने आपणही जे सर्व जमलो आहे सर्वांना या निमित्ताने ते ज्ञानदान व्हावं. ती स्थिती प्राप्त व्हावी. लक्षात घ्या. हे एक निमित्त आहे ना. त्या निमित्ताने ज्ञानदान घडावं म्हणून ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठाला विठाला जो अभंग निवडलाय सेवेकरता नेमका माणसाकडून अपराध काय घडतो, पुरुष अपराध, याचं चिंतन प्रत्येक वारकऱ्याने केलं पाहिजे. प्रत्येक माणसानेच केलं पाहिजे वस्तुतः. म्हणून पुरुष प्रयत्न आणि पुरुष अपराध या दोन गोष्टीचं चिंतन आपण आयुष्यात केलं पाहिजे. एकंदर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 84 लक्ष योनीचा विचार सांगितलाय. जीवाचे किती प्रकार आहेत? 84 लाख प्रकारांनी जीव. आता प्रत्येक योनीत जीवाची संख्या अनंत आहे. आता 84 लक्ष योनी आहेत का नाही याच्याविषयी पुष्कळ अनुकूल प्रतिकूल मतांतर पुष्कळ आहेत. तो भाग वेगळा आहे. एका वैज्ञानिकाने तो म्हणतो मी जवळजवळ 4 लाख योनींचा शोध लावलाय.
तो वैज्ञानिक काय सांगतो, किती लाख योनीचा शोध लावलाय मी? 4 लाख. आणि माझ्या या संशोधनाला योग्य मत, बरोबरचं मत, सहाय्य करणारं मत कोणतं असेल तर ते भारतीय संस्कृतीतलंच आहे म्हणतो तो, की भारतीय संस्कृतीत ज्या 84 लक्ष योनी सांगितल्या ना त्या खऱ्या असल्या पाहिजे म्हणतो. विठ्ठला तो वैज्ञानिक आहे आणि त्यांनी विचार कोणाचा केलाय लक्षात घ्या. 4 लाख योनीचं चिंतन मांडत असताना जे लोक धर्म मानतात ना त्यांचा विचार केला, जे धर्म मानतच नाही त्यांचा विचार केलाच नाही, जे पूर्वजन्म मानतात, पुनर्जन्म मानतात त्यांचा विचार केलाय. आपली संस्कृती आहे, पूर्वजन्म आहे, पुनर्जन्म आहे. लक्षात, श्राद्ध सुद्धा का करतोय मग? जर आपण पूर्वजन्म पुनर्जन्मच मानणार नाही तर श्राद्ध करायचं काय आणलंय का काही? पूर्वजन्म का मानावा आणि का म्हणू नये पुष्कळ भाग आहे. एकच तत्व फक्त सांगतो, जर पूर्वी आपला जन्मच झालेला नसेल, आता जन्माला आलोय म्हणजे काही भोग भोगतोय, कोणतेही सुखदुःखाचे जे आपण भोग भोगतो याला कारण काय? जर आपला मागचा जन्मच नसेल मग आता हे भोगायचं कारण म्हणजे मागे काही केलंच नाही आणि मग भोगायला येते ना, याचा शास्त्रात म्हणतात अकृताभ्यागम, मागे काही केलंच नाही जर भोगावं लागेल हा दोष आहे. बरं ह्या जन्मात आलेलो आहे समजा आणि मग हे काही कर्म जे आपण केलं की नाही आयुष्यभर जे कर्म करतो परतच जन्म नसेल मग केलेलं कर्म फल भोगावाचून नाश होईल ना, याला म्हणतात कृतपणाश. पुष्कळ याच्यावर चिंतन आहे, मी सांगत नाही, याचा अर्थ आहे हा दोष येईल म्हणून आपल्या सर्व संत वाङ्मयामध्ये पूर्वजन्मही मानलाय आणि पुनर्जन्मही मानलाय. विठाला आणि मानलाय म्हणजे कुठेही अंधानुकरण नाही. आता तो स्वतंत्र भाग आहे म्हणून मी फक्त सांगत नाही. आणि त्यानिमित्ताने हे श्राद्ध आहे 84 लक्ष योनी आहेत एवढ्या. या 84 लक्ष योनीचंही चिंतन करा. यामध्ये मनुष्य देहाची विलक्षणता आहे. एवढे जरी जीव असले तरी मनुष्य देहाची काही विलक्षणता आपल्याला मान्य करावं लागेल ना, ज्याला विचारशक्ती म्हणतात, इंद्रिय शक्ती, बुद्धीची शक्ती इतर प्राण्यापेक्षा माणसाच्या ठिकाणी अधिक नाही. मनुष्य देह जो मिळाला याची जी विशेषता आहे इतर जीवापेक्षा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ते होती, तरिका चित्ते न धरावे. याला निधान म्हटलंय, ठेवाय. सामान्य देह आहे का? बरवे झाले आलो या जन्मा, बरवे झालो आलो या जन्मा, गोड जोडी मनुष्य देहायसी, गोड जोडी मनुष्य देहायसी, महालाची उत्तम रासी, देणे सर्व सुखाची पात्र होईले, हात पाय काय हात पाय म्हणजे एवढ्या योग्यतेचा देह मिळाला हे तर सर्वांना मान्यच आहे का नाही? महादेह एवढ्या योग्यतेने संपन्न का दिला असेल देवाने? देवानेच हे सर्व निर्माण केलं का नाही? कशासाठी? देवी दिला देह भोजना गोमटा, भजना गोमटा. आपण ते भोजना करून टाकतो कारण सर्व आयुष्य त्याच्याच ना. रोज चिंता कशाची आपल्याला? बस नित्य उठून याची देही गडे देवाचे भजन. कमल मुख राम भजन को दिया, 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 खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, ना जमाना खोया, ना जमाना खोया, ना जमाना खोया, हे राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. कशासाठी हा देह निर्माण केला त्याचं हे तात्पर्य आहे ना, की मनुष्य देहाची योग्यता कशासाठी? की जेणेकरून मनुष्य याच्यातून उद्धाराला प्राप्त होईल, देवाच्या स्वरूपाला प्राप्त होईल.
जीवदशा नाही तर सर्वत्र सारखीच आहे ना. आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य मिळतात पशुभेर नरानाम. मनुष्य शरीराची जी विलक्षणता आहे म्हणून आत्मत्वाने परमेश्वराची प्राप्ती करणं हे माणसाचं मुख्य कर्तव्य आहे. आणि मग त्याकरता लागणारा अधिकार, इंद्रिय शक्ती, बुद्धीची शक्ती, विचार शक्ती देवाने मनुष्य शरीरातच आपल्याला दिली आहे. कशा आणि कय ज्ञान नाही कोठे, आणि कय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. मनुष्य पण तरी साधे नारायण, याची देई गाणे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. काही वेळेची मर्यादा पाळणं लक्षात घ्या. हा? पहिली गोष्ट तर वेळेची मर्यादा माझ्यासाठी का, वेळेमध्ये कीर्तन सोडलं तर मार्क किती आहे संस्थेत? 50. 100 पैकी किती मार्क मिळणार? मग अगोदर पास होऊन घ्या, बघ बाकीचं बघू. विठ्ठला बाकीच्या लोकांना काही व्यवधान असते. बरं ऊनही वर तापते, मी फेटा वाचलाय, मला काही अडचण नाही. विठ्ठला विठ्ठला. हा देह कशासाठी निर्माण केला, ही योग्यता देवाने कशासाठी, देवाने उलट एवढा देह देऊन ही कर्मभूमी आहे ना, स्वातंत्र्य दिलंय माणसाला. देवाची आशा आहे की देवाने दिलेल्या स्वातंत्र्याचा मनुष्य सदुपयोग करून उद्धाराला प्राप्त होईल. संतांचा सांगावा आहे. मग देवाने दिलेल्या स्वातंत्र्याचा पहिला सदुपयोग काय केला पाहिजे आपण? होय होय वार करी, होय होय वार करी, होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे पंढरी. दिलेल्या स्वातंत्र्याचा पहिला सदुपयोग आपण हा केला पाहिजे. आपण कोण झालं पाहिजे? वारकरी. वारकऱ्याचं पहिलं बहिरंग लक्षण, निदान पहिल्यांदा गळ्यात काय घातली पाहिजे? तुळशीची माळ. आपण बघा मनुष्य देहाची काय योग्यता आहे थोडक्यात सांगितलं, किती दुर्लभता आहे. बरं अशा पद्धतीचा देह भारत देशात प्राप्त होणं भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रात प्राप्त होणं त्याच्यापेक्षा भाग्य कमी. संतांची भूमी आहे आणि त्यातही पुन्हा नाशिक जिल्ह्यात का, सर्व संतांचे गुरुस्थान निवृत्तीनाथ महाराज आहे. म्हणजे लक्षात घ्या आपण इथपर्यंत आलो म्हणजे भाग्यवान आहे की नाही? भाग्याशिवाय इथे आलो असतो का? पण मग एवढ्यावर भागतं का? मनुष्य देह मिळाल्यावर उद्धार होतो, नुसतं नरदेह मिळालं म्हणजे उद्धार होणार आहे का? पुढे प्रयत्न करायला पाहिजे ना. आता इथे जेवढे जमलेले आपण जर ठरवलं आपल्याला भारत देशाचं पंतप्रधान होता येईल का नाही होणार? होता येईल ना. का पहिला अधिकार काय? तो भारतीय पाहिजे. आपण भारतीय आहोत, पण नुसतं भारतीय म्हणजे झाला का पंतप्रधान लगेच? तसंच आहे ना, पुढे प्रयत्न साधना करावा लागेल ना. इथपर्यंत आलो हे भाग्य आहे, निश्चितच भाग्य आहे. पण इथपर्यंत येऊन जर आपण वारकरीच झालो नसेल, या मार्गालाच लागलो नसेल, लक्षात घ्या मग ते तेवढं भाग्य उपयोगाचं आहे. उलट महाराजांची भाषा अशी आहे की ते भाग्य जर त्याला कळालं नाही, त्याच्यासारखा पांढरा पायाचा करंटा दुसरा कोणी नाही. विठाला विठाला करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. ज्ञानेश्वर महाराज जे त्या वारकऱ्याचं अंतरंग लक्षण सांगतात. का बरं मी सांगतोय? कोणाला नावं ठेवण्याकरता नाही सांगत, तत्व समजलं पाहिजे, त्याचा आपण सदुपयोग करावा. मनुष्य देहात आल्यानंतर सदुपयोग केला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली याची खरी सार्थकता आहे. पण गंमत अशी आहे, देवाने हे स्वातंत्र्य दिलंय माणसाला, पण त्याची दुसरी बाजू लक्षात घ्या. स्वातंत्र्य म्हणजे ज्याला चांगलाच उपयोग करता येतो असा त्याचा अर्थ नाहीये. स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ असा आहे, चांगलाही उपयोग करू शकतो आणि दुरुपयोगही करू शकतो. स्वातंत्र्यामध्ये ह्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्य दिलंय, माणसं दुरुपयोग करतात का नाही? देवाने जर स्वातंत्र्य दिलं नसतं आपण दुरुपयोग करू शकलो असतो. पण दुरुपयोग करतो का नाही? मग स्वातंत्र्य दिलेलं वाईट आहे का? कोणी म्हणे लोक दुरुपयोग करतात, मग देवाने स्वातंत्र्य द्यायला नको पाहिजे होतं, देवाची चूक झाली. अरे स्वातंत्र्य का दिलंय? जेणेकरून हा उद्धाराला प्राप्त होईल. पण दुरुपयोग करतो तो देवाचा दोष नाही, तो याचा अनधिकार आहे.
दुरुपयोग करतात. किती दुरुपयोग करतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा. पर्वताप्रमाणे पातक पर्वताप्रमाणे पातक करणे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासे तुम्हाला डबल म्हणण्याचं काही अडचण नाही. फक्त तुम्ही आणखीन होऊन म्हणून नका म्हणजे झालं म्हणजे आणखीन व्हायला. कारण पूर्वीचे कीर्तन कसे होते असेच होते आपले अनादी आणि अनंत. विठाला संप्रदायात कधीच घड्याळावर कीर्तन चालत नसतं. ही आपली देहासाठी वाढली म्हणून आणि काही मर्यादाही लक्षात घ्या पाळले पाहिजे. कलियुगामध्ये तेवढी शक्ती शरीराची राहिली नाही म्हणून ठीक आहे जाऊ द्या. पर्वताप्रमाणे स्वातंत्र्य जर देवाने दिलं नसतं मोहरीच्या दाण्या एवढं पातक केलं असतं मग पर्वत एवढं करतो का. दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोगाचा भाग आहे. अनंत वाचाळ बरळते पुष्कळ आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे देवाने स्वातंत्र्य दिले. याचा अर्थ असा आहे मनुष्य शरीरात प्रयत्नाला फार मोठा वाव आहे. आता सांगितल्याप्रमाणे साक्षात देव होऊ शकतो पण त्याची दुसरी बाजू आहे अपराधही मनुष्यच करू शकतो. विठाला अपराध काही पशु पक्षी अपराध करू शकतात का. त्या ज्या भूमी आहेत ना पशु काय पाप पुण्य नाही उत्तम मध्यम त्यांच्याकडून पाप पुण्य होत नाही. ती भोग भूमी आहे. एखाद्याच्या गाय बैल दुसऱ्याच्या शेतात जाऊन चरला तो पशुचा अपराध आहे का. पण आता आपण कीर्तन झाल्यावर जेवायला बसलो आपण आपल्या ताटातलं खायचं दुसऱ्याच्या ताटातलं हिसकून खायचं जमतंय का. तो आपला अपराध आहे. तो पशुचा अपराध नाहीये. ते काय पाप पुण्य जाणार. पूर्वीच्या काळी तर ते कोणवाडे होते का नाही. समजा एखाद्या पशु काय करायचे ते कोणवाड्यात टाकायचे आणि मग नुकसान कोणाकडून घ्यायचे. चांगला विचारी शेतकरी पशुला नाही त्रास द्यायचा. ते कोणवाड्यात सर्व खायची प्यायची सर्व त्याची व्यवस्था करायचं पण जे झालेला खर्च आहे कोणाकडून त्याच्या मालकाकडून. पशु पक्षी हे पाप पुण्य जाणत नाही पण अपराध आहे ना म्हणून तर फक्त मनुष्यच करू शकतो. बरं एकंदर माणसाची प्रवृत्ती आपण बघा. जेवढे आपण माणसं आहोत प्रत्येकाला इच्छा कशाची आहे. इच्छेचा विषय काय. प्रत्येकाला इच्छा कशाची आहे की मला कायमचं सुख असावं असं वाटतं आणि कायमचं दुःख जावं. कोणी बघा म्हणजे माझा उद्धार व्हावा मला मोक्ष मिळावा भगवत प्राप्ती व्हावी कृतार्थ व्हावं हे जरी शब्द कळाले नाही माणसाला इच्छा काय की मला कायमचं सुख असावं आणि माझं कायमचं दुःख जावं. मग याला शास्त्रात मोक्ष म्हणतात ना. पण मग सर्वांना इच्छा नित्य सुखाची आणि कायमचं दुःख जावं बरोबर आहे. म्हणजे इच्छा बरोबर आहे का नाही. कायमचं सुख असावं. बरं लौकिक उपाय आपण सगळेजण करतो का नाही त्या करता. कायमचं सुखे असावं. आपले जे प्रयत्न चालले ते कशासाठी की नित्य सुख असावं दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी. पण मग आपल्याला कायमचं सुख मिळतं. दुःख आपलं गेलंय का. अरे सुख दुःख आणि आपण असा पाठ शिवणीचा खेळ चालू आहे. सुखाच्या पाठीमागे आपण सतत धावतोय आणि दुःख आपल्या पाठीमागे लागलं. सुख अजून मिळालं नाही. कधी मिळेल सांगता येत आहे पण दुःखाने मात्र आपली पाठ सोडलेली नाही. ही आपल्या आयुष्याची नोंद ज्याला म्हणतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिडता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव माझा माझे सहित नेनती कोणी माझे सहित नेनती कोणी सुखाची आशा जन्म गेला. सुख मिळावा आपला प्रयत्न चालू आहे. लौकिक उपाय सगळेजण आपण करतोय एवढे कष्ट करतोय पण सर्व सुख मिळतंय का. सर्व दुःखाची निवृत्ती होतीये का. मग इच्छा करणं चुकीचं आहे काही. बरं समजा ही इच्छा पूर्णच होत नाही. ही इच्छा करणं कोणी सोडून दिलंय का मला सांगा की मी एवढे प्रयत्न केले सुख मिळत नाही दुःख निवृत्त होत नाही जाऊ द्या. ही इच्छा करणं जसं प्रपंचामध्ये काही गोष्टी आपण ठरवतो करायच्या प्रयत्न केला कोणत्याही क्षेत्रात एखादी शेती असेल काही पीक घ्यायचं ठरवलं नोकरी असेल धंदा असेल काही करायचं ठरवलं आणि यश आलं नाही माणूस काय म्हणतो जाऊ द्या हे काही प्रयत्न केला सोडून देतो. त्याच्या पुढे सांगू हल्ली तर असा आता हे कीर्तन प्रवचनाला जेवढं व्यवसायाचं स्वरूप प्राप्त झालंय पैसे कमवायचं मोठं साधन झालंय लक्षात घ्या. आणि मग ते कीर्तनकार गायक वादकाचं ऐश्वर्य लहान मुलं पाहतात
आता नोकरी मिळणं हे सर्व अवघडच झालंय. आता हे चांगलं आहे बा साधन. मग काय केलं पाहिजे, हे आलं पाहिजे. मग काय, मग जाऊ म्हणे आळंदीला वगैरे कुठे शिकायला. बरं गेला तिथे, सोपं थोडे एवढं. बोलता वाटते तिथे गेला समजा. आता तरी फार आळंदीत सुख सुविधा पुष्कळ आहे. मी राहायचो तेव्हा माधुकरी मागायला रोज इंद्रायणीचं स्नान माधुकरीने आता चांगली सोय. पण तरी त्या मानाने विद्या कमवणं सोपं नाही. आता 4-6 महिने राहिला तिथे, प्रयत्न करून पाहिला. आता हे पखवत शिकायचा सोपं आहे. पहाटे 4ला उठायचं, ते प्रॅक्टिस करायची, तिथे बोटं फुटून जातात. गायन करायचं, शास्त्र शिकणं त्याच्यापेक्षा अवघड. मग जातो, प्रयत्न करतो, 4-5-6 महिने कसं तरी राहतो. आणि शेवटी काय म्हणतो, जाऊ द्या हे आपल्याला काही जमत नाही, सोडून देतो का नाही. आता इथे आल्यावर काय करतो ते नाही सांगत मी पुढचं, पण सोडून देतो. तसं कायमचं सुख मला मिळावं आणि कायमचं दुःख जावं ही इच्छा पूर्ण होत नाही म्हणून इच्छा करणं कोणी सोडलंय का? ही इच्छा चुकीची आहे का? मग अरे आपल्या स्वरूपाची इच्छा ती होणारच. मग ही इच्छा पूर्ण का होत नाही? इच्छा जर बरोबर आहे, पूर्ण का होत नाही? आपण कधी अंतर्मुक्तीने विचार केलाय का इच्छा पूर्ण होत नसेल? याचं कारण ही इच्छा पूर्ण करण्याकरता ज्या मानाचे प्रयत्न पाहिजे, ज्या क्षेत्रात जाऊन प्रयत्न पाहिजे, ते ज्या साधन करायला पाहिजे ते साधन चुकलं, क्षेत्र चुकलं. लक्षात घ्या, सर्व सुख मिळावं, सर्व दुःख निवृत्त व्हावं, याच्याकरता उपाय पहिल्यांदा वेद काय सांगतोय? आत्मावारी द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. महाराज तेच सांगतात ना, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. हेन सोस मना, हेन सोस मना, झाले हाव भरी, झाले हाव भरी, झाले हाव भरी. हेन सोस मना, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. सोचे मन, सोचे मन, झाले हाव भरी, झाले हाव भरी, झाले हाव भरी. सोचे मन, विठ्ठल पहावा विठ्ठल. हे सुख प्राप्तीचं निश्चित साधन वेद सांगतो ना. नामदेव महाराज काय सांगतात? सुखा लागी जरी करसी तळमळ, सुख मिळावं वाटते तुला काय कर, तरी तू पंढरीसी जाये. परिणाम काय होईल? तेथे अवघाची सुखरूप होसी, जन्मजन्मीचे श्रम विसरसी. हे उपाय सांगितले आहेत. माणसं याच्यात प्रवृत्त होतात का? इच्छा सर्व सुखाचे, सर्व दुःख जावं इच्छा आहे, या साधनात प्रवृत्ती होते का? मग का होत नाही? का बरं परमार्थात प्रवृत्ती होत नाही? त्याचे पुष्कळ कारण आहे. अनंत जन्माचे संस्कार. पहिली गोष्ट अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिकालापासून हे स्वप्न पडले ना. अनादिकालापासून प्रपंचाचे संस्कार म्हणजे पूर्वसंस्कार, याला कारण आहे. परमार्थात प्रवृत्ती का होत नाही? त्याचे जे अनेक कारण आहेत ना, पूर्वीचे संस्कार. दुसरं कारण काय? हल्ली विज्ञानाने भोगवादाने केलेली प्रगती. आता विज्ञानाने प्रगती करणं काय वाईट आहे का? चांगलंच आहे, पण त्याचा सदुपयोग करतोय का? विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा दुरुपयोगातला भाग तुम्ही बघा. अनधिकारी माणसं कसा दुरुपयोग करतात की विज्ञानाच्या प्रगतीमुळे चंगळवाद, भौतिकवाद जास्त वाढला ना. अगदी सोप्या समजायला सांगू, विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे ह्या विषयाचं जे स्वरूप असं बदललं ना, ज्याला पॅकिंग अँड पॉलिशिंग म्हणतात मराठीत. कारण चकाकीने वेस्टर्न इंग्लिश कळत नाही ना. विठाला आपण जर सांगितलं अ पासून ह पर्यंत, लोक म्हणतात हे नाही समजलं, मराठीत सांगा. मग एकली जोड म्हटलं की त्याला बरोबर समजते. तसं आहे. काय झाले? हे सगळं रूप त्यांनी बदलून गेले. चकाकी सगळा भपका कुठे? तिकडे आहे ना. मग स्वाभाविक नवीन मुलांची प्रवृत्ती कुठे होईल? इकडे होईल का? हल्लीचं शिक्षण पद्धती याला कारण आहे.
परमार्थात का प्रवृत्ती होत नाही? तुम्ही बघा हल्लीची शिक्षण पद्धती, भारतीय संस्कृतीची काय पद्धत आहे शिक्षणाची? गुरुकुल पद्धतीने जे ज्ञानदान करायचं सर्वात श्रेष्ठ ज्ञानदान होतं. लक्षात घ्या, सर्व विद्या होते, कोणत्या विद्या नाही. 14 विद्या 64 कला, आपलं शिकवत एवढं कमी आहे. काय झालंय, इंग्रजांनी राजवट केली आपल्यावर आणि पहिले आपल्या बुद्धीत भेद निर्माण केला आणि तो अजून आहे. मॅकॉलेनी निर्माण केलेली ही सर्व शिक्षण पद्धती आहे. कशासाठी? केवळ पोटा करता. लोक पराधीन झाले पाहिजे म्हणून ही वृत्ती, हे शिक्षण आहे. लक्षात घ्या, आपली भारतीय शिक्षण पद्धती सर्वात श्रेष्ठ आहे, पण ती गुरुकुल पद्धती आता राहिली नाही. तुम्ही बघा शिक्षण पद्धतीचा परिणाम कुठे मला सांगा. शाळेमध्ये शिकवलं जातंय वेदशास्त्रावर भरोसा ठेवा, संत वचनावर भरोसा ठेवा, आपण खरं वागा, खोटं वागू नका. कुठे शिकवलं जातंय का? शाळा कशासाठी असते? संस्कार करण्यासाठी. पण संस्कार हनन करण्याचं काम जेवढं आता शाळेत होतं तेवढं कुठेच होत नाही. विठाला विठाला पण ज्या प्रांगणामध्ये आपण आहोत, निदान ह्या शाळेचं काही भाग्य आहे का नाही? आता हाही कार्यक्रम इथे, हे सुद्धा काय ज्ञानदान करणारे विद्यालयच आहे. काय शिकवलं पाहिजे तिथे? संस्कार. आता असं आहे, खरं संत वाङ्मय लहानपणापासूनच शिकवलं पाहिजे. आपण काय म्हणतो? दुराचार निवृत्त झाला पाहिजे, हिंसाचार निवृत्त झाला पाहिजे, भ्रष्टाचार निवृत्त झाला पाहिजे, कायदे पुष्कळ केले. कायदे करून हे असं माझं म्हणणंच नाही, पण कायदे करून हे निवृत्त होणार आहे का? कायदा स्थूल शरीराला बंधन करतो आणि हे विकार कोणाचे आहेत? हे लिंगदेहाचे विकार आहेत. काम, क्रोध, लोभ जोपर्यंत चित्तात आहे हे विकार जाणार नाही. मग हे विकार लिंगदेहाचे जातील कधी? त्यालाच तर संत वाङ्मयाचे संस्कार. संत वाङ्मय जर शिकलं, निदान माणसाने माणसाबरोबर वागावं कसं, खऱ्याचा व्यवहार कसा करावा, भ्रष्टाचार करू नये, दुराचार करू नये, तो मुक्त कधी होईल ते नंतर बघू, पण माणूस म्हणून कसं जगावं, संतांचे विचार मिळाले पाहिजे की नाही लहानपणीच. बरं जाऊ द्या, आता सरकारला त्याचं काय वावडं असेल मला माहित नाही, पण मुलं सरकारची आहेत का? आपले आहेत ना. मग संस्कार करणं कोणाचं काम आहे? आई वडिलांचं परम कर्तव्य काय? लक्षात घ्या. आपल्या मुलाला किती इस्टेट दिली याला धर्मशास्त्र काही किंमत देत नाही. तुम्ही धर्मशास्त्र बघा, उलट धर्मशास्त्र काय सांगते? सर्व कमवून मुलाच्या हातात देऊच नका सांगताय. आपला मोह असा आहे, आपण ते गाठोड जमा करून ठेवतो. आपल्या ताब्यात काही ठेवलं पाहिजे, स्वतंत्रता राहिली पाहिजे का नाही काही? त्याला तुम्ही चांगलं संस्कार करा, चांगलं ज्ञानदान करा, त्याला आपल्या पायावर उभं करा, हे धर्मशास्त्र सांगतंय. विठाला शिक्षण पद्धती बघा. आता हल्लीच्या नवीन शाळा ज्या निघाल्यात, त्या शाळेमध्ये गंध लावून गेलेलं चालत नाही. मुली गेल्या तर बांगड्या नाही घालायच्या आणि ते काय टिकली नाही लावायची, वेणी नाही घालायची, काय असेल पद्धत तुम्ही बघा. तिथे जर आपण सांगू लागलो नाही आम्ही मुलाला शेंडी घेऊनच पाठवू, जमतंय का? माझ्या अनुभवाचं उदाहरण सांगतो ना. आता माझ्या मुलाची मुंजी झाली की नाही सच्चिदानंदाची, मात्र घेरा ठेवाच लागतं. मग तो शाळेत जायला लागला, ते मुलं टपली मारत, डोक्यात टपली मारत. मग त्याने तक्रार केली, ते तक्रारीचा काय उपयोग झाला? मग मी गेलो होतो शाळेत, म्हटलं हे असं असं. त्या शाळेतल्यानी मला सांगितलं, अहो सगळ्या मुलांसारखं पाठवलं पाहिजे, तुम्ही चप्पी करून पाठवून त्याला हिप्पी करून पाठवा, तुम्ही काय करणार? आम्ही हेच सांगणार म्हणे. विठाला विठाला अवघड आहे ना. परमार्थात का प्रवृत्ती होत नाही? म्हणजे सगळा भपकेपणा इकडे दिसत असल्यामुळे परमार्थात. त्यात पुन्हा नियम. समजा वारीमध्ये यायचंय, वारीत आलं तर पहिल्यांदा तर ते पाठांतर वगैरे ते तर सर्वच अवघड. पोशाख पाहिजे, आपण पांढरेच कपडे का घालायचे, रंगीत का घालायचे नाही, त्या रंगाचे काय संस्कार होतात फार बारकावा आहे. लक्षात घ्या. पांढरा रंग, सर्व रंग एकत्र समान केले की पांढरा रंग तयार होतो. वारकरी संपे उगेच पांढरे कपडे. आता कसं आहे, नाही आम्ही ते विजार घालायचे, हाफ पॅन्ट धावता आलं पाहिजे, मग नाही काय म्हणणं नाही. त्याचा भाव काय, कशासाठी हा पोशाख आहे, रंग हा कशासाठी असावा. आणि त्यात पुन्हा नियम लावले. नियम लावले की मग लोकांना नकोय ना, नियम पाहिजे का? स्वैराचार पाहिजे. म्हणजे एकंदर सर्व कारणाचा परिणाम परमार्थात कोणाची प्रवृत्ती होते का? आपण सांगतो आता, दरवर्षीचा अनुभव आहे आपल्या सर्व. आपण सर्वांना सांगतो, चला निवृत्तनाथांच्या पालखीवर आषाढी वारीला. लोक इथून बोलायला सुरुवात करतात, महाराज घरी सर्व बायका पूर्व व्यवस्थित असताना पंढरपूरला वारीला जायचे भिकेचे डोळे तुम्हाला लागतातच कसे? लोक म्हणतात म्हणजे वारी करणं भिकेचे डोळे. काही तर मला असे भेटले, म्हणले वारी आम्हाला धार्जिनी नाही म्हणले. आता का नाही म्हटले? सर्व सांगत बसत नाही, कारण त्याच्यातच वेळ जाईल. म्हणजे काय मला सांगण्याचा भाव काय? नेमकी परमार्थात प्रवृत्ती होत म्हणजे सर्व सुख मिळावं, सर्व दुःख निवृत्त व्हावं, पण जे साधन सांगितलंय ना त्याच्यामध्ये माणसाची प्रवृत्ती होत नाही. बरं आता आहे ती इच्छा तर कायम आहे.
ह्या परमार्थात प्रवृत्ती नाही झाली, ठीक आहे, पण इच्छेचा रोध थोडी झालाय, इच्छा निवृत्त थोडी झाली. सुख मिळावंच वाटतंय, दुःख निवृत्त व्हावं असं वाटतच आहे. मग त्यामुळे अज्ञानामुळे काय झालं त्याच्या मनामध्ये की विषय सेवन केले की मी सुखी होईल. काय अज्ञानामुळे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. अज्ञानामुळे विषयामध्ये सुख आहे, तुम्ही बघा. त्यामुळे विषय सेवन करण्यामध्ये माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. माणसाला शिकवावं लागतं का विषय सेवन कसं करावं? आता ते शिक्षण पद्धतीत आहे, त्या लहान मुलांना शिकवा म्हणतात हे विषयाचं सेवन कसं करायचं. तुम्ही मला सांगा, न शिकताच माणसं एवढी शहाणी आहेत, शिकून काय करतील? विठ्ठला विषय सेवन शिकवावा लागत नाही. अनंत जन्माचे वेदन प्रेरिले जना, वेदना प्रेरिले जना, सहज विषयावरी वासना, सहज विषयावरी वासना, सहज विषयावरी वासना, सहज विषयावरी वासना. वेदी न करिता प्रेरणा, सहज विषयावर. विषय सेवन कुठे शिकवावं लागतंय? दुसऱ्या शब्दात सांगू, सोप्या शब्दात, मॅचिंग कसं करावं याची कुठे शाळा आहे? कुठे शाळेत शिकवतात मॅचिंग कसं करावं? मॅचिंग समजत नाही. तुम्ही माता माऊलींना विचारा, ज्या रंगाची चप्पल असेल किंवा ज्या रंगाचे कपडे, त्याच रंगाची टिकली, त्याच रंगाची चप्पल. बरं काय माता माऊलींनाच मॅचिंग समर्थन पुरुषाला कळत नाही का? का ते बायांचं माझं काही भांडण आहे? पुरुषालाही मॅचिंग कळत. अरे पुरुषाचाही जाऊ द्या, कीर्तनकार महाराज कुठे आळंदीला शिकवलं मॅचिंग कसं करावं? केवढे धोत्राचे काठ असतात, साडीचे काठ कमी पडावा एवढे काठ आहे. धोतर कसं, उपरणं कसं, ते फेटा कसा पाहिजे. बरं लक्षात घ्या, कीर्तनकारामध्ये गायक वादक सगळे आले. हाती के पाव मी का मी सांगतोय, कुठे न शिकवता माणसाची प्रवृत्ती विषय सेवन करायला. काही तुम्ही बघा, शेतकरी वर्ग जे आपण आहात, शेतामध्ये गवत उगवण्याकरता काही मेहनत मशागत करता का तुम्ही? स्वभावता गवत धान्याचं तसं आहे. मग अरे किती मेहनत मशागत केली तरी पदरी पडेल का नाही सांगता येत नाही ना. तसं आहे, देवाविषयी सहज आवड नाही, विषय सेवनाची आवड सहज देवाविषयी आवड निर्माण होते का? मग तुम्ही बघा, अरे सांगून 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 पार सांगणाऱ्याचे दात पडून चालले, ऐकणाऱ्याचे कानाचे पडदे. परिणाम होतोय काही? देवाविषयी आवड निर्माण होते का? होत नाहीये. तुम्ही बघा, दुसऱ्या शब्दात सांगतो अजून काय की तुम्ही लक्षात घ्या, पूर्वी कीर्तनकार जास्त होते का आता कीर्तनकार जास्त आहे? आता जास्त. बर, पूर्वी कीर्तनाचे कार्यक्रम जास्त व्हायचे का आता जास्त होतात? आता जास्त. पूर्वी सप्त्यामध्ये वारीतच कीर्तन, आता जन्माला आला तरी कीर्तन, मेला तरी कीर्तन, लग्न झालं तरी कीर्तन, वाढदिवस तरी कीर्तन, निवडणूक असली तरी कीर्तन. बाप रे बाप, कीर्तनच कीर्तन. किती कीर्तन? म्हणजे पूर्वीच्या पेक्षा कीर्तन जास्त होतात, कीर्तनकार जास्त आहे. बरोबर. मग तिसरा प्रश्न विचारतो, बिघडलेल्या लोकांची संख्या पूर्वी जास्त होती का आता जास्त आहे? विठाला विठाला परिणाम होत नाही. अनेक कारण आहेत त्याचे परिणाम न होण्याची. देवाविषयी सहज आवड निर्माण होत विषय सेवनाला सांगावं लागतंय. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील सेवा, मध्ये नारायणे भावा, माऊली ठाव नर देहा. विषय होडी बोलरे देव, आता याची कोण करील सेवा, तुझे नारायणे भाव, माऊली ठाव नर देहा. म्हणजे विषय सेवन करावं, मी सुखी व्हावं अशी याची बुद्धी होते आणि मग तो त्याच्या छंदात पडतो. मग आपण आपला अनुभव बघा, किती विषय सेवन केल्यावर तृप्त होतो मनुष्य. त्या किती अग्नीमध्ये इंधन टाकलं तर अग्नी शांत होईल. विषय सेविता पण तरी सुद्धा अज्ञानामुळे विषय सुखाची परमावधी, आणि म्हणून या संसार साधनेमध्ये पडतो. म्हणून सर्व सुख मिळत नाही, सर्व दुःख निवृत्त होत नाही. का? कारण सर्व सुख देणं, सर्व दुःख निवृत्त होणं या विषयाच्या अंगी, संसाराच्या अंगी हे सामर्थ्यच नाही. महाराज सांगता अभंगाच्या पहिल्या, नवे आरा
संसारा हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा संसारा हाती आराणूक नव्हे आराणूक म्हणजे सुख समाधान देण्याचं सामर्थ्य संसारा हाती नव्हे का आता या संसाराचे स्वरूप पुष्कळ आहे ना अनित्यम असुखम लोकम मिमम प्राप्य अनित्य आहे असुख आहे म्हणजे हा संसार कसा आहे नाशिवंत स्वरूपाचा पुनरपी जननी जठरे शयनम इह संसार अनित्य स्वरूपाचा हा संसार आहे पुन्हा कसा आहे दुःख स्वरूप आहे ना रोज आपण म्हणतोय की नाही काकडा आपलं पूर्णच होत नाही त्याशिवाय संसार दुःख मूळ आपल्याला असं वाटतं का वारकऱ्याला भजन करणाऱ्याला संसार दुःख मुळे आहे म्हणून बाकीच्यांचं जाऊ द्या प्रापंचिक लोकांचं आपल्याला वाटतंय आता समजा कीर्तन झाल्यावर पंक्तीला गुलाबजाम असतील समजा काय आहे मला माहिती आपलं उदाहरण आता गुलाबजाम खायला आपण बसलो तर आपल्याला दुःख होणार आहे का हो बुद्ध बाबा पण मग असं आहे एवढा आपला अनुभव काय म्हणजे की एवढा संसार सुखरूप असताना संतांनी दुःखरूप म्हणलाच कसा पण गंमत अशी आहे संत वचनाच्या विरुद्ध बोलावं तर आपलं पोट कसं काय भरायचं दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी म्हणजे दुःखाला दुःखानेच बांधलंय आपण गवताची पेंडीला काही सुतळी काथीने बांधतो का गवताला गवतानेच बांधलंय तसं दुःखाला दुःखानेच बांधलंय सुखाचा विचार सुद्धा सुख दूरच ज्याच्यात सुखाचा विचार नाहीये चौथीचा विद्यार्थी शाळेमध्ये त्याला निबंधाला विषय आला मी जर राज्याचा मुख्यमंत्री झालो तर आता चौथीचा मुलगा मुख्यमंत्री होणार आहे का अरे सरपंच होणं अवघड मुख्यमंत्री कुठे होणार पण मग तो विचार लिहू शकतो का नाही तसं त्याला तिथे विचार तरी करता येतो इथे सुखाचा विचार सुद्धा नाहीये आणि ते सुखरूप वाटतंय अजून काय परिणाम पाहिजे हा संसार जेवढा अनित्य दुःख स्वरूप आहे तो सुख समाधान आपल्याला देऊच शकत नाही नव्हे आराणूक पण काय झालं अज्ञानामुळे हा परिणाम आता सांगितलेला एकंदर सर्वांचं सार लक्षात घेऊन सर्व काळ चित्ती हाची धंदा अज्ञानामुळे मग तो त्याच्या छंदात पडतो अनेक विषय प्राप्त करावे हे सेवन करावं मी सुखी होईल मी दुःख होईल सतत दुःख माझं कायमचं जाईल त्याच्याने मी सुखी होईल सर्व काळ चित्ती हाची धंदा त्या धंद्याचं जे स्वरूप आहे ना त्याच्या सतत त्याला तोच छंद लागतो मग कोणताही तुम्ही बघा एखादा व्यवसाय असेल करत तर त्या व्यवसायाला आणखीन पोटधंदा कसा करता येईल आणखीन तो व्यवसाय कसा वाढवता येईल शेती करणार असेल अमुक एक पीक घेतो आणखीन दुसरं पीक कसं घेता येईल आणखीन त्याला जोडधंदा काय दुग्ध व्यवसाय असेल आणि काय काय कसं वाढवता येईल नोकरी करणार असेल त्याला तेच 8 तास काम करून एवढं मिळतं आणखीन 4 तास ओव्हर टाइम किती करा सर्व काळ चित्ती आयुष्य त्याच्यात चाललंय एवढं आयुष्य त्याच्यात चाललंय लक्षात घ्या मनुष्य एवढा प्रपंच एवढा वाढवतो आता त्याच्यातलंही तत्व आहे किती वाढवला प्रपंच त्याच्यात देवधर्म करता येत नाही हे जाऊ द्या बाजूला रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं सांगणे थोडा बदल करून सांग माणसाने एवढा प्रपंच वाढवला देवधर्म करता येत नाही त्याला प्रपंचाचा उपभोग घेता येत नाही मग एवढा वाढवला कशाला म्हणतो प्रपंचाचा उपयोग घेता येत नाही मी एवढं केलं मी एवढं मिळवलं पण त्याचा उपभोग घेता येत नाही अशी जीवनाची शोकांतिका सांगत लोक मरत नाही का म्हणजे त्याला प्रपंच करायला वेळ नाही लक्षात घ्या एक मेडिकलचं दुकानदार होता आणि ते दुकान असं मोक्याच्या ठिकाणी होतं 4-5 बाजूनी डॉक्टर तेही डॉक्टर भरपूर पेशंट असायचे त्यामुळे ते दुकान फार जोरात चालायचं सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजता तो बळजबरी बंद करायचा दुकान बळजबरी आणि मग तो रोजचा हिशोब मग कोणती औषधं संपली कोणती ऑर्डर द्यायची कोणती आणली कोणाचे पैसे द्यायचे ते करायचं घरी जायला 12 मग जेवण करणार मग झोपणार आणि पुन्हा सकाळी 6ला उठला की लगेच पुन्हा थोडा देहनिर्वाह केला की पुन्हा दुकानात सगळं आयुष्य गेलं त्यांनी सांगितलेलं वाक्य फक्त बदल करून सांगतो त्यांनी मला असं सांगितलं महाराज मला एकच मुलगा आहे का जास्त मुलं व्हावे एवढा प्रपंच करायला मला वेळच नाही म्हणतो म्हणजे विचार करा ज्याला प्रपंचाचाही उपभोग घ्यायला वेळ नाही एवढा वाढवला कशाला सर्व काळ चित्ती अरे मुख्य कर्तव्य काय मनुष्य देहात येऊन परमार्थ करणं ना तुम्ही बघा शाळेतले विद्यार्थी आता इथे शाळेतले विद्यार्थी यांचं काम काय पहिले विद्यार्थी म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे तुम्ही मुलांना विचारा अभ्यास केला का नाही का वेळच मिळाला नाही काय सकाळी काय उठलो इकडे खेळायला गेलो आता तिथे मोबाईल नवीनच निघालाय त्याच्यात पाहण्यात वेळ पूर्वी तरी ग्राउंडवर खेळायचे ते तरी चांगलं होतं म्हणजे अमुक तमुक करण्यामध्ये दिवसाचा एवढा वेळ जातो अभ्यास करायलाच वेळ नाही तीच आपली स्थिती ना वारकऱ्याची वारकऱ्याचं काम काय मनुष्य देहात आलेल्या जीवाचं काम काय देवाची प्राप्ती परमार्थ करणं हे आपलं कर्तव्य आहे पण नेमकं तेच करायला आपल्याला वेळ नाही
त्याच्याकरता वेळ आहे का? ज्याच्याकरता मनुष्य देहात आपण आलो, शरीराच्या गावा जया लागी आली, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. बस आपण बघा, देवाची प्राप्ती करायची सोडून बाकीचं आपलं सर्व चाललंय की नाही. आपलं खाणं पिणं कपडं लत्ते लग्न मुंजे समारंभ सगळं व्यवस्थित. देवाची प्राप्ती करायची सोडून बाकीचं कसं चाललंय व्यवस्थित. संपूर्ण आयुष्याचा वेळ प्रयत्नपूर्वक आपण परमार्थ करायचा आहे ते दिलं सोडून प्रयत्नपूर्वक काय चाललंय प्रपंचच ना. सायासे करीसी प्रपंच दिनानिसे, आयास करीसे प्रपंच दिनानिसे, आयासे करीसे प्रपंच दिनानिसे, आयास करीसे प्रपंच दिनानिसे, हरिसे न भजती कोण गोणे, हरिसे न भजती कोण गोणे. किती सायास करून चालले, हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून, डोक्याचं खोबरं करून, दिवसाची रात्र करून, रात्रीचा दिवस करून चाललंय काय प्रपंच दिननिशी. आणि मग त्याचा परिणाम या संसारामध्ये सुख समाधान देण्याचं सामर्थ्य नाही. नव्या आराणुक संसार आधी मनुष्य त्याच्या छंदात पडतो, पण मग एवढं आयुष्य त्याच्यात घालवला, त्याचा परिणाम काय झाला अभंगाच्या देव धर्म चित्ती आले सकाळ देव धर्म पडिले सकाळ देव धर्म झाले पडिले सकाळ देव धर्म झाले पडिले सकाळ विषयी गाजतासे विषयी गोंधळा गाजतासे देव धर्म साधी पडेल सखळ देव धर्म साधी पडेल सखळ देव धर्म साधी पडिले देव धर्म साधी पडिले देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. त्या आसक्तीचा परिणाम देवधर्म सांदी पडली. आता सांदी पडणं हा शब्द आहे. आता याचा अर्थ कळणं लक्षात घ्या. फार थोडे आता लोक आहे की ज्यांना शुद्ध मराठीचं ज्ञान राहिलं असेल. लक्षात घ्या का ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा अभिमान होता. माझा मराठाची मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालाय ते संतांचे उपकारी. लक्षात घ्या, एवढं मोठं वाङ्मय ज्यांनी निर्माण केलं, किती मोठा सार्थ अभिमान. माझा मराठाची बोल कौतुकी. पण आपल्याला त्याचा अभिमान राहिला नाही का इंग्रजी आलं पाहिजे, इंग्रजी शिकू नये असं माझं म्हणणं आहे का. अरे किती भाषा सकाना, किती ज्ञान त्याला काही कमी नाही. गंमत अशी आहे, दुसऱ्याची भाषा शिकत असताना पहिल्यांदा तत्व काय, मातृभाषेचं ज्ञान पूर्ण पाहिजे, तर तो दुसऱ्याची भाषा पूर्ण शिकू शकतो. इंग्रजी शिकायचं म्हणून मातृभाषा मराठी पूर्ण शिकलेली नाही. ती मुलं बघा तुम्ही कसं बोलतात. जे इंग्रजी शिकायला गेले तर मातृभाषा पूर्ण येत नाही, शुद्ध इंग्रजी ते बोलत नाही आणि शुद्ध मराठी ते नाही, ज्याला धेडगोजरी म्हणतात ना. म्हणजे सोळं होतं ते सोडून दिलंय आणि ओळ सापडत नाहीये. मग फिरा नागडी विठ्ठला वैभव. तुम्ही हे शब्दाचे अर्थ बघा. अरे नुसतं उच्चारात बदल केला तरी अर्थात बदल होतोय. किती शिकलं पाहिजे माणसाने. जग शब्द आहे, जग शब्द आहे, उच्चारात बदल केले. जग आणि जग. जग लिहिताना काय लिहिलंय, पण उच्चारामध्ये जग म्हणजे जग, चांगलं जग, आम्हालाही जगू दे जग. आणि जग संपूर्ण जग. त्याचा अर्थ आहे ऐशी कळवळ अशी जाती म्हणायचं, जाती नाही जाती. ऐशी कळवळ अशी जाती. जाती म्हणजे जाणे, गमगच्छंती जाणे. जाती, जाती शब्दाचा अर्थ काय,
अनेकानुगतम एकम नित्यम सजाती ही त्याला जाती म्हणतात. अशी संतांची जात आहे. म्हणजे उच्चारामध्ये नुसता बदल केला. हं? सहज आता बातमी देणारे देतात की नाही बातमी. समजा आता पौषवारी झाली, त्र्यंबकेश्वरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आले होते. आता मला सांगा कानाचा आणि कोपऱ्याचा काय संबंध? हा ऐकताना कानाचा संबंध आहे बा. काय 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 शब्द शुद्ध शब्द काय? महाराष्ट्राच्या कोना कोपऱ्यातून लोक आले असं म्हणायला पाहिजे. पण आपण कोना कोपरा सांगायला तर हेच चुकीचं आहे म्हणतात. कारण संस्कार जे चुकीचं आहे तेच बरोबर. एवढं तुम्ही बघा एक म्हण आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. तिखट कोण आहे? आणि मग कानाचा आणि तिखटाचा काय संबंध आहे? पाना मागून आली आणि तिखट झाली ही खरी म्हण आहे. मग कोण पाहत आहे? कोणी शिकत नाही. लक्षात घ्या. आणि व्याकरण तर त्याहून नाही. व्याकरण शिकलं सर्व ग्रंथामध्ये. कारण मी का सांगतो, महाराजांनी जो शब्द महाराजांनी शब्द माझी मूर्ती निपजली ती घराची कानी बैसली कोणी बैसवली असा शब्द आहे. त्याच्याकरता मी सांगतो इथे का सांगतोय, सांदी पडणं. देवधर्म कोणा कोपऱ्यात पडले. उलट देवधर्म करावे म्हणून संतांचा अवतार आहे ना. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार संतांचा उपदेश याच्याकरता आहे. पण आपली प्रवृत्ती देवधर्म सांदी पडले. देवधर्म करायला कोणाला वेळ नाही. घरामध्ये देव असतात पूर्वापार आलेले. देवाची पूजा बाप मुलाला सांगतो आहे हे वडील घरात माणसांपासून हे घरामध्ये देव आहेत ना, याची काही पूजा पाठ कर. पूजा पाठ कर म्हणजे पूजा करताना काही पूजेचे मंत्र म्हणून देवाची पूजा कर. नाही मंत्र आले हरिपाठ म्हणून कर. नाही हरिपाठ येत रामकृष्ण आले म्हणून. काही नाही येत ना असं कर. ते देव घे ताटात ठेव पाणी घाल. तुला वाटलं तर पुसून ठेव, वाटलं तर गंध लाव, वाटलं तर फुल, नाही तर दे ठेवून तसे. मुलगा काय सांगतो लक्षात घ्या बापाला, 100 म्हशी धुवायला द्या पण देवपूजा सांगू नका. विठाला म्हशीचंच का उदाहरण दिलं? हिला सर्वात जास्त पाणी लागतं. आता म्हशीचा चाळ ढाळ मी सांगत नाही, शेतकऱ्यांना माहिती आहे. हा म्हणजे अशी प्रवृत्ती झाली आहे. देवधर्म सांदी पडिली. तुम्ही बघा घर बांधायचं ठरलं समजा, अगोदर प्लॅन तयार करता की नाही, सर्व आराखडा सर्व तयार असतं त्याचं. हॉल कुठे बांधायचा, ते झोपायची खोली कुठे बांधायची, स्वयंपाकघर कुठे सगळं, संडास कुठे बांधायचं इथून सर्व असतं. पण देवघर कुठे बांधायचं? देवघराला घरात जागा नाही का? याला शेवटी घर लागणार म्हणून. विठाला या आसक्तीचा परिणाम आहे. देवधर्म सांदी पडिले. आणि मग बघा विषयी गोंधळ गाजत असे. कोणाच्याही घरी जा, कशाचा गोंधळ आहे? विषयाचाच गोंधळ आहे. तुम्ही बघा प्रपंचिक जे लोक आहे, विषयाचा गोंधळ म्हणजे काय की आपल्या बायका पोरांची सर्व ते व्यवस्था करणं. हं काय त्याला म्हणजे अन्न वस्त्र ते कपडे घेणं, दागिने घेणं, ज्यांची सुधारणा. थोडक्यात नवीन शब्द सुधारणा करणं म्हणजे काय? त्यांना वस्त्र अलंकार वगैरे सर्व याचाच गोंधळ. तुम्ही बघा लग्न झालं, मुलगा मुलगी झाली समजा, मुलाचं कुठे मुंजे होत नाही तर मुलीचे लग्न करायची वेळ येते. मुलीचं लग्न होत नाही तर मुलाच्या लग्नाची वेळ. पण ते फार अवघड हल्ली. किती फिरावं लागतंय. हा बरं मुलाचं लग्न कसं कसं व्हावं, मुलगी बाळणपणाला घरी येते. म्हणजे चाललंय काय? विषयी गोंधळ. किंवा शेतातलं बघा, हे पीक गेलं त्याच्यात नुकसान, याच्यात फायदा, अमुक धंद्यामध्ये अमुक हे झाले ते झाले, सतत नफ्या नोटाचा सगळं विषयाचाच गोंधळ आहे. अरे याच्याशिवाय परमार्थ एक अशी साधना आहे ती निरुपद्रवी आहे आणि सर्व सुख देणारी आहे. पण माणसाची प्रवृत्ती त्याच्यात होते का? परमार्थ ही साधना याच्यापेक्षा अधिक चांगली आहे, सुख कायमचं देणारी आहे. बरं कोणाचं संसारिक लोक जाऊ द्या, जे वारकरी आहेत त्यांचा याच्यावर भरोसा नाही. बाहेरच्यांचं काय सांगता अजून की खरंच परमार्थ सुख देणारा आहे का? बरं प्रवृत्ती होत नाही परमार्थामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सावकाराचं उदाहरण दिले तिथे. सावकार म्हणजे ज्याला धनाचा लोभ आहे, 1 रुपया व्याज इकडून जास्त मिळेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जळत आगे माझी उडी घालण्यासारखं आहे ना, व्याजाने धंदा करणं. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे जे उदाहरण दिले सावकाराचं का, त्याला तो धनलोभ आहे. किती धनलोभ आपल्या चित्तात आहे? किती धनलोभ आहे? धनलोभ नाहीये हा? और एवढा धनलोभ आहे, एवढा धनलोभ. किती कसे पैसे मिळवतात माणसं मला तुम्ही सांगा. तुम्ही जाऊ द्या धनलोभ कोणाचा, प्रापंचिक माणसाचा सांगतच नाही, आमचा सांगतो कीर्तनकाराचा. कीर्तन धनलोभाचं साधन आहे का? हा पण धनाकरता कीर्तन विकतात. अजून काय लोभ पाहिजे? विठाला विठाल. अरे किती लोभ आहे. मेलेल्या
मेलेल्या माणसाच्या प्रेतावरचे पैसे खाणारे माणसं मी पाहिले आनंदबुवा त्या लक्ष्मणबाच्या मठात. आता पूर्वी आपल्याकडे काही गर्दी नव्हती. एक जण वारला तर कोण भिकारी होता कोण असेल त्या मठात राहायचा. आता काही गर्दी नसे, झोपत असे आणि तो वारला. मग शेवटी पोलिसांनाच बोलावं लागलं की नाही. बोलवलं, सर्व पंचनामा केला. त्याची अशी जी घोंगडीची शिवलेली होती मग ते फाडून पाहिली. काय होतं सर्व नोटावरच झोपत होता. मग ते पैसे कुठे गेले? त्या मंदिराला दिले निवृत्तनाथाच्या. कोणी खाल्ले? म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे पैसे खाणं एवढा लोभ आहे. अरे स्मशानात आपण गेलो तिथले लाकडं शिल्लक राहिले तर उचलून आणणारे माणसं. ते जाळतो का नाही, लोखंडाची जाळी असते का नाही, ते चोरणारे लोक नाही आहे, तोडून देताना. मग एवढा धनलोभ ज्यांच्या चित्तात आहे अरे त्याला जर करेल परमार्थ कर सुख स्वरूप आहे त्याच्यामध्ये तो का प्रवृत्त होत नाही हा खरा प्रश्न आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिले तेही प्रश्नार्थकच आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदरात ते आढळून अशुद्ध काय न सेविती कमळकंद आणि जरूर तेच दिले ना. निदैवाचे परिवार तुम्ही तिन्ही दृष्टांत बघा. तो भिक्षा मागून एकतर राहतो नाही तर मग उपाशी राहतो. पण त्या घरात पूर्वजांनी खाली ठेवलेला असतो पण त्याला माहिती आहे त्याच्यावर बसून उपास करतो नाही तर ते भिक्षा आणली त्याच्या गाठी सोडतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखात. पण मग काय झालंय भ्रांतासी कामू विषयावरी विषयी गोंधळ बरं. त्या माणसाला विचारलं एवढं आयुष्यभर तू एवढी साधना केली प्रयत्न केले प्रपंचात कोणासाठी केले? माणूस काय उत्तर देतो? माझ्या बायको पोरांसाठी हे सर्व मी आयुष्यभर एवढी साधना एवढी कष्ट कशासाठी केले? कोणासाठी? त्यांनी सुख समाधानाने असावं. कशासाठी आपण प्रयत्न करतो? आपले सर्व कुटुंब सुख समाधानाने असावं. मग त्यांना जाऊन विचार मी आयुष्यभर एवढं प्रयत्न केले रात्रंदिवस एवढे सायास केले तुम्ही सुख समाधानाने असावं म्हणून. तुम्ही सुख समाधानाने आहात का? आपण जर प्रश्न विचारला उत्तर काय मिळतंय? करून करून काय केलंय? आमच्या समाधानासारखं काय केलं का? तुम्ही बघा बायकोला किती रुपयाचं लुगडं आणा तिचं समाधान होतं का? मी घडलेला प्रसंग सांगतो. एका दुकानात मी बसलो होतो कपड्याच्या. हल्लीची अशी पद्धत आहे म्हणजे तुम्ही पाळा असं म्हणणं सांगण्यात माझा तात्पर्य नाही आहे. काय आहे हलक्या पुरुषाचे कपडे बाईने खरेदी करायचे आणि बाईचे कपडे पुरुषाने. ते दोघांचं नवीन लग्न झालं ते आले तिथे. मग याने तिचे कपडे घेतले तिने याचे कपडे घेतले. बरं आता घरी जाऊन बोलायचं ना पण शिकलेले होते तिथेच बोलायला सुरुवात केली. ती बायको म्हणाली हे बा तुझ्यासाठी हे कपडे मी घेतले चांगले का? हो चांगले. आवडले का? आवडले. मग तिने दाखवले हे बघ हे तुझ्यासाठी घेतले आवडले का? ती काय म्हणायला लागली अहो तुम्हाला एम ए केलं कोणी? काय झालं? एम ए ची पदवी दिली कोणी? अहो साधं तुम्हाला माझ्या जोगं वस्त्र निवडता येत नाही एम ए झालाच कसे? म्हणजे तो एम ए झालेला तिने सर्वाधिक काय केला? MAD. अरे ज्यांनी सायास केला खिसा रिकामा केला चांगलं घेण्याचा प्रयत्न केला हिचं समाधान झालं का? तिने जर म्हटलं असतं चांगलंय म्हणून तर प्रपंचाची नेमकी हीच शोकांतिका आहे. महाराज सांगतात तिसऱ्या चरणात न करे काय रात्रंदिवस दिवस न पुरे कुटुंबी समाधान. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. दुर्लभ दर्शन ईश्वरा. दुर्लभ दर्शन ईश्वरात. ईश्वरात देवधर्म साधी पडिले सकळ. देवधर्म साधी पडिले सकळ. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. दुर्लभ दर्शन ईश्वराचे. न पुरे शब्द दोन्हीकडे लावायचं लक्षात घ्या. रात्रंदिवस न पुरे कशाला? म्हणजे आपल्याला प्रपंच करायला रात्र आणि दिवसाचा वेळ पुरला का? आयुष्य चाललं ना दिवस रात्र करून काय केलं आपण? प्रपंच.
बर कोणाकरता केला? ज्यांच्याकरता केला. कुटुंबी समाधान न पुरे. न पुरे शब्द दोन्हीकडे. आपल्यालाही आयुष्यातला वेळ पुराला नाही आणि त्यांचंही समाधान पुरतं झालं. हीच तर मोठी शोकांतिका. त्यांनी म्हटलं असताना ठीक आहे आम्ही तरी भागण्यासारखं आहे. संसाराची मोठी शोकांतिका हीच आहे. कुटुंबी समाधान न पुरे. लाभ झाला, इच्छित विषय मिळाला, माणसाने खरं संतुष्ट व्हायला पाहिजे. पण लाभ झाला ना, इच्छेची मात्रा देतो आणि इच्छेची मात्रा दिली की लाभाचं होतो लोभ. लाभाची या सोसी पुढी चाली म्हणा. धनाचा कृपणा लोभ द्यायचा. लोभ ज्याच्या चित्तात आहे तो कधी समाधानी होऊ शकत नाही. म्हणून रात्रंदिवस न पुरे, कुटुंबी समाधान न पुरे आणि मग त्याचा परिणाम दुर्लभ दर्शन ईश्वराचे. अरे एवढं मनुष्य देहात आपण आलो, काही देवधर्म ईश्वर दर्शन करायचं ते सर्व दुर्लभच. देवधर्माला जायला वेळ नाही, वारीला जायला वेळ नाही. लक्षात घ्या. मी घडलेला एक प्रसंग सांगतो. आपल्या निवृत्तीनाथ मंदिरामध्ये रोज आता रोजचं काकडा भजन आहे, रात्रीचं हरिपाठ आपलं रोजचं नित्य मंदिरातलं आहे. तिथे रोज भजनाला एक वडील त्यांच्या मुलाला घेऊन यायचे. रोज भजनाला रोज. आता काय झालं, ते वडील वारले आणि तो मुलगा भजनाला यायचं बंद झालं. मला एक दिवस भेटला. का रे म्हटलं, वडील असताना तो रोज मंदिरात भजनाला यायचा, आता का येत नाही? तो म्हणतो महाराज माझं एकदा लग्न झालं आणि तेव्हापासून मला काही सुधरतच नाही म्हणतो. विठाला विठाला दर्शन ईश्वराची. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसी. या अभंगाच्या सुरुवातीला मी अभंगाचं सूत्रवाक्य सांगितलं होतं. ज्याला पुरुष अपराध म्हणतात तो महाराजांनी या अभंगात सांगितलं. अभंगात काय सांगितले? अभंगाचा विषय काय? पुरुष अपराध. माणसाकडे कोणता अपराध घडतो? मग आतापर्यंत पुरुष अपराध सांगितला का? नाही. का? पुरुष अपराधाला कसा प्राप्त होतो याच्या घटना महाराजांनी दिल्या आहे. पण नेमका पुरुष अपराध आहे काय महाराज सांगताय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आत्महत्यारा घातकी तुका म्हणे घातकी घातकी तुका म्हणे आत्महत्यारे घातकी तुका म्हणे घातकी तुका म्हणे आत्महत्यारे घातकी तुका म्हणे आत्महत्यारे होते खरी चुकी नारायण. थोर होते चुकी थोर होते चुकी नारायण. देवधर्म सांदी थोर होते चुकी नारायण. थोर होते चुकी नारायण. देवधर्म सांदी वडिले जप वडिले जप
घातकी थोर होते चुकी नारायणी देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. अभंगाचा भावार्थ झाला असं समजायचं कारण का झाला नाही म्हणून समजायचं. झाला असतं तर समजायचं काय कारण. ते शिक्षक मुलाला गणित शिकवतात, समज तुझ्याकडे 100 रुपये आहे, असतात का नसतात म्हणून समजायचंय. तसं झालं नाही, समजायचंय कारण भावार्थ व्हावा एवढी आपली बुद्धी नाही. बुद्धीची मर्यादा आपली, वेळेची मर्यादा. संप्रदायपूर्वक भजन करा. विठो तुका म्हणे आत्महत्या घातकी थोर होते चुकी नारायणी. आता ज्याला पुरुष अपराध म्हणतात ते नेमकं ह्याच चरणात सांगितलंय, लक्षात घ्या. माणसाकडून घडणारा नेमका अपराध काय वेदाचं सांगणं बघा. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात बघा, वेद काय सांगतात. किंटेन कृतम पापम चौर्यनात्मा परायणा. वेदाचं सांगणे, ज्यांनी आपल्या आत्म्याला चोरण्याचं काम केले त्यांनी कोणतं बरं पाप केलं नसेल. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, नाभे नावडोनी काही कामाधिकांच्या ठाई दाटिले जेने डोही आत्मचोरी. तो आत्मचोर आहे. म्हणजे मनुष्य शरीरात आल्यावर मी देह आहे असं समजून टाकलेलं प्रत्येक पाऊल आत्महत्येचा दोष घेऊन येतोय. मग अजून काय दोषाचं चिंतन करणं. देह संबंधात प्रतिपदी पावले आत्महत्या चालू आहे. म्हणून आपल्या हिताचे घात करणारे कोण आहे. तुका म्हणे आत्महत्या रे आत्मघातकी. मनुष्य शरीरात येऊन या अभंगात जो घटनाक्रम सांगितला याप्रमाणे जर आपण वागलो, कामाधिकाच्या ताई दाटिली जोनी डोई, तो आत्मचोर आहे. महाराज इथे काय सांगतात, आत्महत्या रे. आपल्या हिताचा घात करणार कोण आहे, आपणच आहे. आत्मघातकी. वास्तविक मनुष्य शरीरात दिलेलं स्वातंत्र्य आहे, त्या संधिकालाचा आपण उपयोग केला पाहिजे का नाही. 84 लोकशाहीमध्ये फिरत असताना मनुष्यदेह ही मोठी संधिकाळ आपल्याला मिळाला आहे. संधी काळाचा सदुपयोग केला ती सुवर्ण संधी होती. लक्षात घ्या, मनुष्यदेह ही काय आहे, सुवर्ण संधी आपण केली पाहिजे. आपण बघा, ज्या लोकशाहीत राहतो 5 वर्षात 1 दिवस असा असतो ना मतदान करायचा, मग ती सुवर्ण संधी असते की नाही. आपल्याला 1 दिवस आहे नाही, काही तास असतात. त्याचा सदुपयोग केला तर 5 वर्ष सुखात जाईल. सदुपयोग करतो का बरं. मतदान आहे ना, दान म्हणतो, दान करतो का आपण. जणू देवाचेच अवतार देशी अशी परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे ना. लक्षात घ्या, आपल्या हिताचे घात करणारे कोण आहे. मनुष्य देहासारखी सुवर्ण संधी मिळाली, त्याचा सदुपयोग केला पाहिजे, पण केला नाही. या अभंगात सांगितल्याप्रमाणे जर तो त्याला प्राप्त झाला. लक्षात घ्या, आपण सदुपयोग केला. भगवंताचं एक वचन असं आहे, आपणच आपले शत्रू आहे, आपणच आपले मित्र आहे. कसा वापर करतो त्याच्यावर आपण या घात. आता भगवंताचा श्लोक पहिले सांगतो काय, उद्धरेद आत्मनात्मानं आत्मानं मवसाधयेत आत्मनो ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. आपण जर मनुष्य शरीरात येऊन योग्य परमार्थ केला, स्वरूप स्थितीला प्राप्त झालो, तो आपणच आपले कोण आहे, मित्र आहे. आणि जर अशा पद्धतीने अनुष्ठान केलं नाही आणि या अभंगात सांगितल्याप्रमाणे जर आपलं आयुष्य गेलं तर मग आपणच आपले कोण आहे. आता महाराजांनी प्रमाण दिलं ना, आपण्या घातकर शत्रू मी झालो दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी. आपल्या हिताचा घात करणारा दुसरं आहे का कोणी. समजा काही आपलं चुकीचं झालं तर आपण काय करतो, दुसऱ्यावर दोष देतो. अरे याच्यामुळे झालं, ते चूक आहे. आपल्या अधपदाला दुसऱ्या कारणाने माणसाचा स्वभाव आहे दुसऱ्यावर दोषारोप करणं. आणि जो दुसऱ्याचे दोष पाहतो ना तो वारकरी नाही आहे. जो दुसऱ्याचे दोष पाहतो तो प्रापंचिक आहे. जो स्वतःचे दोष पाहतो तो वारकरी आहे. स्वदोष दर्शनामध्ये प्रवृत्त होणं ही संप्रदायाची खरी पायरी आहे. महाराजांनी कसं लिहिले, माझे मज कळो येती अवगुण काय करू. दुसऱ्याचं नाही लिहिलंय. आपल्याकडे काय कमी आहे त्याचे मोठी गंमत आहे. लक्षात घ्या, दुसऱ्यावर दोष का मी सांगतोय. समजा आता वारीचाच अनुभव म्हणून सांगतो. आता निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा दरवर्षी मग आपण सांगत राहतो, कीर्तनार सांगतो, एरवी सांगतो, चला वारीला चला, निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीवर चला. कितीतरी लोक आहे ते उटी वारीला येतात तेव्हाच घाई करतात, महाराज पॉम्पलेट. अरे हो होईल देतो. एवढी घाई असते तो वारीला कधी येतच नाही. नंतर भेटला, काय रे तुला एवढी तू का नाही आला. काय करता म्हणे, महाराज माझ्या मागे बायका पोरं चिकटले, वारीला का नाही आला. खरंच त्याच्या घरी जाऊन बघावं, बायका पोरं नाही यायला चिकटलेले, हाच त्यांना चिकटलेला असतो. तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे घरचे माणसं काय म्हणतात तुमच्याविषयी आता सांगतो. तुम्ही नसले घरी, मी जर गेलो आणि मग घरचे काय सांगतात, ते म्हणतात, महाराज
तुम्ही आमच्या यांना महिनाभर वारीला घेऊन जाता ना, तेव्हाच आमचं बरं असतं. हे असतात तेव्हा बरं नसतं. पण काय करता, काय पुयपंकीचे किडे दुःखाची जीवा ते अंतर्नेन ते बापुडे. आपल्याला वाटतं मी करतो, मी आहे म्हणून चाललंय, लक्षात घ्या. चूक आहे. म्हणजे दुसऱ्यावर तुझी तू वारी का केली नाही. माझ्याकडे काही पाठाला यायचे विद्यार्थी, ते एकदा पाठ ठरला होता, ते वेळ ठरले म्हणजे काय पाठाला आला नाही. दुसऱ्या दिवशी पाठाला काय रे काल ठरलं होतं आपले, काय यायचं मी निघालो, स्टँडवर आलोच होतो, गाडीत बसणारच. मग तेवढ्याच व्याही भेटले मला स्टँडवर. फार आग्रह केला, हो अमुक एक नवीन सिनेमा निघाला आणि पाहिलाच जाऊ म्हटले. फार आग्रह केला त्यांचा, मग गेलो म्हटले, म्हणून आलो नाही. मग मी त्याला म्हटलं अरे व्याही भेटले तुला, त्याने आग्रह केला तू सिनेमाला गेला, तू त्यांना का नाही आग्रह केला मित्रांना पाठायला चालू. व्याहायला तू पाठाला घेऊन यायचं, तू सिनेमाला गेला का, कारण तुझ्या मनात होतं सिनेमा पाहून त्यात व्याही भेटला, दुसऱ्याला दोष कशाला देतो. मी आळंदीला घडलेलं महाराजांचं उदाहरण सांगतो, फक्त नाव सांगत नाही. दोघंही महाराज माझे गुरुवारी महाराज, आता ते ब्रह्मलीन झाले, 2 महिने झाले. त्यांच्या योग्यतेचे एक महाराज, ते महाराजांना भेटायला आले, साखरे महाराजांना. महाराज तुम्हाला बरं नाही समजलं, बरेच दिवस झाले, पण मग वेळच होत नव्हता म्हणजे रोज कार्यक्रम, ह्या गावाला त्या गावाला त्या गावाला भेटायला. आज भेटायला आलो म्हणे, सहज बोलता बोल, आता दोघं संबंधित मित्रत्वच होते, सहज बोलून गेले. लोक मला बसू देत नाही म्हटले. महाराजांनी त्यांचा नेमका तोच शब्द पुकारला, लोक बसू देत नाही. चूक आहे म्हणे, कसे काय लोक बसू देत नाही. हो म्हणे महाराज खरंच लोक बसू दे. असं कर म्हणे, ही खोली तुझी सर्व इथे व्यवस्था करू, राहणं खाणं पिणं सगळं सगळं इथे करतो. या खोलीला बाहेरून कडी लावतो, कुलूप मी लावतो, चावी माझ्याकडे ठेवतो, कोण आचा माईचा लाल इथून तुला घेऊन जातो पाहतोच. नाही म्हणे, तसं नाही ना, लोक बसू देत नाही, तुला बसवत नाही. अरे कदाचित आपण लोकांच्या प्रपंचाला प्रतिबंध करू शकू, पण आपल्या परमार्थाला दुसरे कोणी प्रतिबंधक नसतात, आपणच. माझा मीच झालो शत्रू. कासया घातला पसरू, दुसऱ्यावर दोषारोप कशाला करायचा. तुका म्हणे आत्महत्या रे आत्मघातकी, मनुष्य देहात येऊन थोर होते चुके नारायणी. नेमकं देवाला विसरलो, कृतज्ञ झालो का नाही. जेने दिला, आता एवढ्या योग्यतेचा देणं सर्व प्रमाण झालेत आपल्याला, एवढ्या योग्यतेचा देह ज्याने दिला त्याच्याविषयी काय झालो आपण, नेमकं त्यालाच विसरलो. आणि मग परिणाम आहे विसरले कृतज्ञ झालो. अरे एवढ्या योग्यतेचा ज्याने देह दिला, का विसर बोलला, देहाची परी आदरू म्हणून पडला विसरू. आत्मबुद्धी एका बाईचं उदाहरण दिलं ना, तिने एक नद बनवली चांगली, आणि ती लगेच गावात जा फिरत, वा काय नव्हते. मग ते सगळे ते सांगायचे काय सोनार बस आमच्यावर उपकार, काय नव्हतं बनवली. गेली एका साधूकडे, आता साधूच तो. ती म्हणायला लागली, साधूला सांगायला लागली, बघा म्हणे त्या सोनार बुवाचे किती उपकार, कशी नद बनवली, खडा कसा दिसतोय, सगळे कौतुक करताय. साधूने विचारलं, म्हटले हे सोनं याच्यात कोणाचं आहे, सोनारच आहे का तुझं. माझं आहे. हे मोती माझे आहे, हा खडा दिसतो तोही माझा. बरं हे त्यांनी बनवून दिलं, काय आभार उपकार म्हणून. अहो कसं काय म्हणे, ज्या मानाची काना त्या मानाची घट्ट करणावं त्याला दिली, म्हणजे हे सगळं तुझं, त्याच्याबद्दल पैसे दिले, तरी तू त्या सोनाराचे गुणगान करते. साधू म्हणाला, अगं ज्या देवाने तुला नाक दिलंय, जिथे ही तू नथ घालते, नाकच दिलं नसतं तर मग त्या देवाची कधी तुला आठवण आहे का. म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञ झालो. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, चोरा व्यवहारू दिदला निसोगू तविला, विसरे जाईसा. कृतज्ञ उपकारू केला, विसरे जाईसा तिन्हीकडे लावायचंय. नेमकं त्यालाच आपण विसरलो. एवढ्या योग्यतेचा देह कोणी दिलाय. उलट आपण काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात, तयाचे भजन जेणे हा जीव दिला, करीन चिंतन. लक्षात घ्या, देवाचे उपकार आहेत ना. मागे कोरोना झाला आणि त्याच्यातच गेलो असतं तर, अरे मग बरवे झालो नाही, पडलो मृत्यू सोनी आलो वरी उरले ते हरी. मग आता तरी वारकरी व्हायला काय हरकत आहे. विठाला विठाला.
भावभाजन असं जर नसेल, थोर होते चुकी. चूक करणं ठीक आहे, समजा चूक करणं चूकच आहे, पण केलेली चूक दुरुस्त न करणं काय घोड चूक आहे. उगीच चूक म्हणायचं आहे. केलेली चूक मान्यच न करणं, केलेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्नच न, सर्व घोड चुकाच आहे. आता नाही ना ते म्हणजे कुऱ्हाडी खिळेच आहे, ते उगीच चुका म्हणायचं काही कारण नाही. नेमकं मनुष्य शरीरातून देवाला विसरणं काय आहे, घोड चुका. हे आपल्याकडून घडलंय. तुका म्हणे आत्महत्या रे आत्मघातकी थोर होते चुकी. मग ही चूक झाली आपल्याकडून, ही चूक कोण नाही कशासाठी, हा अपराध आहे ना माणसाचा, हा दोष आहे. एवढ्या सर्व योग्यता ज्याने दिली, ज्या देवाने दिली, लक्षात घ्या. त्याच्याविषयी कृतज्ञता होऊन, वारकरी होऊन हा पुरुष अपराध आपल्याकडून घडू नये. पुरुष अपराधाचं चिंतन काय सांगितलं, पुरुष अपराध काय आपल्याला समजावा आणि मग हा अपराध आपल्याकडून घडू नये. उलट यशस्वी प्रयत्न व्हावे, परमार्थ साधना व्हावी आणि या मनुष्य देहाच्या द्वारा उद्धाराला प्राप्त व्हावं. जन्म मरणाची आपली सर्व अनर्थ परंपरा सदाची निवृत्त व्हावी, परमात्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी, याकरता पुरुष अपराधाचं चिंतन केलंय. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या माता माऊलीच्या निमित्ताने ही सेवा माझ्या वाटेला आली, लक्षात घ्या. म्हणजे रामचंद्रभाऊ हे सर्व वारकरी घराणं लक्षात घ्या आणि त्यांचे मातोश्री, त्यांचं प्रथम पुण्य स्मरण आणि त्या निमित्ताने आपण सर्व भाविक वारकरी सर्वांचं यात सहकार्य की सर्वांच्या सहकार्याने सेवा परिपूर्ण झालेली आहे की यातून निर्माण होणारं विशुद्ध पुण्य त्यांच्या सद्गतीला प्राप्त हो. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आणि निवृत्तीनाथ महाराजांचे असणारे सर्व निष्ठावान वारकरी सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव विठ्ठल जय जय निवृत्ती देवा काय महिमा. शिवे अवतार तरुण केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरे मागे